जी. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातून कैरी नावाची कथा. मोटार स्टँडवरून दवाखान्याकडे येताना मळकी चड्डी घातलेले बटणे नसलेल्या सदऱ्याचे एक पोर पुढे आले, पण श्रीपू मामाने त्याला नको म्हणत बॅग हातात घेतली व आम्ही चालू लागलो. रस्ता पांढरट धुळीचा होता आणि असली माती मी पूर्वी कधी पाहिली नव्हती. आमच्या गावात एकदा बाहेरून फिरून खेळून आले की सदरा आणि पाय लालभडक होऊन जात, पण येथे बघावे तर सगळीकडेच जळाल्याप्रमाणे राख दिसत होती आणि मधूनच मी पावलांनी मुद्दाम धूळ उडवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मधून मधून बोटभर काट्यांचे लाल फळांचे फड होते व त्यातून सुसू आवाज करत शेपट्या सारख्या वळवळत भसदिशी डुकरे बाहेर येत. हे देखील मला फार नवीन होते, पण श्रीपू मामा मात्र कशाकडे न पाहता काही न बोलता चालला होता. वाटेतच त्याची एक वाहन तुटली तेव्हा तो एक पाय ओढू लागला आणि तो अगदी दमून गेला. दवाखान्याच्या मोठ्या इमारतीमागे खूप अंतरावर तानी मावशीचे घर होते. श्रीपू मामाने बॅग आत ठेवली व तो निमूटपणे अंग आवळून बसला. तानी मावशी धावतच बाहेर आली व मला मिठी मारून एकदम रडू लागली. मला त्यावेळी काय करावे हे समजेना. मला तर फार भूक लागली होती व मळके हातपाय थंडगार पाण्याने धुवायचे होते, पण तानी मावशी तर सारखे हुंदकेच देत होती. याच वेळी नशिबानं कसा दावा साधला बघ श्रीपू. ती मला तसेच जवळ घरात धरत म्हणाली, आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस बघ. तुझं पत्र आलं तेव्हा तोंडात पाण्याचा थेंब न घालता ओढ्याखाटी जाऊन बसले. खोटं सांगत नाही तुला, पण 2 दिवस इकडच्या मोटारी इकडे तिकडच्या तिकडे. 2 दिवस पाण्याला उतार नाही. सोलापूरकडून जायचं म्हणजे 3-4 दिवस लागले असते आणि तिकडे देखील पाऊस नसेल तर 2 दिवस मी तशी बसून होते आणि व्हायचं ते होऊन गेलं. कमळीची काही भेट झाली नाही अखेरपर्यंत. त्यावेळी श्रीपू मामा आई शेजारी बसून तानी मावशीची वाट पाहत होता. आई शुद्धीवर होती तोपर्यंत तानी आली नाही काय म्हणत या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. शेवटच्या दिवशी तिची शुद्ध गेली व तिचे डोळे काचेच्या गोट्यांप्रमाणे झाले. नंतर ती कोणालाच ओळखेना व ती काय बोलत आहे हे कोणालाच समजेना. श्रीपू मामाने रात्री तिला चमच्याने दूध घातले ते तिच्या ओठांवरून दोन्ही बाजूने बाहेर पडले. पहाटेला ती वारली. नंतर श्रीपू मामाने मला बरोबर येऊ दिले नाही. मी घरात एकटाच होतो. आई नाही हे प्रथम मला जाणवलेच नाही, पण तिच्या रिकाम्या जागेकडे नजर जाताच मात्र भाजल्याप्रमाणे मला समजले. आई नाही एवढेच नाही तर ती आता कधीच परत येणार नाही. मग मात्र माझे अंगच गळाले. श्रीपू मामा परतला त्यावेळी मी झोपलो होतो, पण माझे गाल पाण्याने ओले झाले होते. तिच्या घरात लग्न झालं त्यावेळी मीच अंथरूण धरलेलं. नाना वारले त्यावेळी हे आजारी आणि आता तीच गेली तेव्हा ओढा आडवा आला. लग्न झाल्यावर आम्ही दोघी निरनिराळ्या दिशेने गेलो बघ. 2 डोळे शेजारी, भेट नाही घरीदारी. शेवटी तिला फार यातना झाल्या. काय रे श्रीपू. श्रीपू मामा जागच्या जागी उगाचच हल्ला. तो म्हणाला, तुला मी आता खोटं कशाला सांगू तानी. 7-8 दिवसातच ती एका हाताने उचलण्यासारखी झाली. नाना गेल्यावर ती खरं म्हणजे संपली. पोर होतं म्हणून शिजवायची, 2 घास गिळायची इतकंच. अगं कोणाची तरी गाय व्याली म्हणताच ओळख देख नसता तिकडे सुभर तांदूळ पाठवायची ती बाई. लोकांच्या घरी स्वयंपाक खाऊन आनंदाने जगणार होय.
थोडे दिवस तिला इथं आणून ठेवावं असं मला फार वाटायचं. सारखा जीव तुटायचा बघ माझा. तोंड पुसत तानी मावशी म्हणाली. पण नंतर माझं मीच म्हणायची इथली घाण तरी तिला समजायला नको. मला वाटू लागले ही आता उठते की नाही. तानी मावशी आई इतकी गोरीपान नव्हती. ती सोललेल्या बदामासारखी होती आणि तिच्या हनुवटीवर गोंदलेले हिरवे टिंब होते. तिच्या कानांतील कुड्यांचे बारीक मोती अगदी झिजून सैल झाले होते. गळ्यात मळक्या दोऱ्यांच्या मंगळसूत्राबरोबर एक फिकट पिवळ्या मण्यांची बोरमाळ सोडली तर तिच्या अंगावर दागिना नव्हता. अखेर तानी मावशी थांबली व मला आत घेऊन गेली. तानी मावशी फक्त एकदाच आमच्या घरी आली होती. भाऊरावांची पहिली नोकरी गेली, दुसरी मिळाली तेव्हा इकडे येताना ती आमच्यात एक दिवस राहिली होती. त्यावेळी तिने लाल पदराचे लुगडे नेसले होते. तिने मला उगाचच कडेवर घेतले. तिला त्यावेळी देखील जुन्या देवघराचा वास होता. आईने मग भाऊरावांसाठी मुद्दाम केनाच्या पानांची भजी केली होती. पण त्यातील आम्हाला मात्र काहीच मिळाले नाही. खरे म्हणजे मी आणि सुमीने जैन बस्तीच्या मागे जाऊन धुंडाळून ती पाने आणली होती. पण मलाच मात्र एवढेसे बुडकुली एवढे एकच भजे मिळाले आणि त्यात देखील पान नव्हते. मी म्हणालो, आई हे असलं कसलं भज? तर आईने उलट मला चिमटा काढला व म्हटले, ओरडून खापऱ्या उडवू नको कार्ट्या. पानं सगळी संपली आणि पानाशिवाय भज खाल्लंस तर डोक्यावर काही शिंग उगवायचं नाही. आधीच एक शिंग आहे तुला. सुम्मीने ते ऐकलं व ती तोंड झाकून सारे जेवण होईपर्यंत हसत होती. संध्याकाळी तानी मावशी गेली. जाताना मलाच तेवढा तिने एक आणा हळूच दिला आणि म्हटले, ये कधीतरी आमच्या घरी. मी तो आणा सुम्मीला दाखवला. तिला काहीच मिळाले नव्हते. सुम्मी बसली चरपडत. तानी मावशीचे घर फार जुने होते आणि लहान होते. घरात भिंतीवर एकही फोटो नव्हता. स्वयंपाकघरात एक लाकडी कपाटाआड झोपायची जागा होती आणि त्याच ठिकाणी माळ्यावर जुने सामान होते. जुन्या बुट्ट्या, शिंकी, एक मोठा डेरा, मोडका पाळणा, बादली, माझघर, देवघर काही नाही. बाहेरच्या बाजूला फक्त एक खोली. मी हात उंच केला तर हाताला लागेल एवढे एक सीताफळाचे झाड अंगणात होते व त्यावर 2 लहानसर पण काळी पडलेली फळे होती. तानी मावशीने मला आत नेले व एका वाटीतून लाडू दिला. तो फार घट्ट होता व तो मला फुटता फुटेना. मी म्हटले, तानी मावशी असला कसला ग हा दगडासारखा लाडू? मला नको. त्यावर काही न बोलता मान खाली घालून तिने तो बाजूला सरकवला व मुठभर शेंगदाणे माझ्या समोर ठेवले. आता एवढं खाऊन घे, मग तासाच्या आत स्वयंपाक होईल. तिने चूल पेटवताच आत सारे धुराने भरून गेले व मी बाहेर आलो. श्रीपू मामा अद्याप तसाच बसला होता. मी त्याच्याजवळ बसत म्हटले, अरे ही कसली काळी सीताफळं? तो एकदम डिवसल्याप्रमाणे जागा झाला व म्हणाला, काय म्हणालास? पण तो सीताफळाविषयी काहीच बोलला नाही. त्याने मला जवळ घेतले व म्हटले, आता इथंच शाळेत जायचं, दररोज अभ्यास करायचा, वाटेल त्या पोरांत भटकायचं नाही, समजलं? आणि तानी पुढे कसलाही हट्ट करायचा नाही. मग मला समजले श्रीपू मामा 4 दिवस देखील येथे राहणार नाही. तानी मावशीने फार आग्रह केला पण तो त्याच दिवशी निघाला. जेवणे नाही, मला भातात दूध लागेल. पण आज तानी मावशीजवळ दूध नव्हते. मी भात तसाच सोडला. आता मला झोप यायला लागली होती व मी बाहेरच्या खोलीत पसरलो. श्रीपू मामाने हाक मारत म्हटले, मी येतो रे. दिवाळीच्या सुट्टीत येऊन भेटतो पुन्हा आणि सांगितलेलं चांगलं ध्यानात ठेव. त्याने वाहनांच्या पट्टीला सुतळी बांधली होती पण
पायरी उतरताना तो ठेचकाळला व ती तटकन तुटली. त्याने वाहना काढल्या व बाजूला सीताफळाजवळ टाकल्या आणि तो अनवाणीच निघाला. एक दिवस राहिला असताच तर लखू चांभारानं शिवून दिल्या असत्या, तानी मावशी म्हणाली. नाही ग, त्यांच्यात आता काही उरलंच नाही. उलट आता मला मोकळं वाटतं बघ. पाय काही फाटत तुटत नाहीत, तो म्हणाला. पण त्यावर तो का हसला नाही कुणास ठाऊक. मी परत येऊन जाजमावर पडलो. तानी मावशी मात्र अंगणात बराच वेळ तिकडे पाहत उभी होती. नंतर ती माझ्याजवळ आली व तिने मला उठवले. आज झोप, चल, येथे नको. ही त्यांची खोली आहे आणि त्यांना तू इथे आलेला आवडणार नाही. तिने आतच माझ्याकरता एक कोपरा झाडून त्या ठिकाणी एक चटई टाकली व तिच्यावर जुनेऱ्याची घडी पसरली. कपाटात ती लोणच्याची बरणी, बाटल्या, चहापुडीचा डबा ठेवत असे. पण तिने माझ्याकरिता खालचा खाना रिकामा केला व म्हटले, यात तू तुझं सामान ठेवत जा. मग मी बॅग उघडली. श्रीपू मामाने माझी पुस्तके, एक वही, कपडे व्यवस्थित ठेवले होते. पेन्सिली, सिसपेन यांची डबी देखील ठेवून त्याने आठवणीने त्यात एक जुने ब्लेड ठेवले होते. पण सर्वात खाली काहीतरी रंगीत दिसताच मला फार नवल वाटले. तो एक नवा करकरीत रंगीत भोवरा होता व सोबत त्याची जाळी देखील होती. मी मागे एकदा त्याला म्हटले होते, मला सीताराम सारखा एक भोवरा पाहिजे. पण नंतर ते माझ्या ध्यानात देखील राहिले नाही आणि आता श्रीपू मामाने तो हळूच माझ्या बॅगेमध्ये ठेवला होता. मी म्हटले, आता श्रीपू मामा पुन्हा भेटल्यावर सांगितले पाहिजे. माझी चांगलीच गंमत केलीस की. मी सारे सामान खाण्यात भरले व मऊ जुनेऱ्यावर पडलो. त्याचा स्पर्श होताच तानी मावशीने कुरवाळल्याप्रमाणे अंग सैलसर आळशी झाले. थोड्या वेळाने दवाखाना बंद झाला व त्याच्या समोरील अंगणात मोठा चौकोनी दिवा लागला. भाऊराव मग घरी आले. त्यांनी बाहेर कोट काढून ठेवताना माझ्याकडे पाहिले, पण ते माझ्याशी एक शब्द बोलले नाहीत. केव्हा आलास हे तरी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण ते तानी मावशीला म्हणाले, म्हणजे अखेर ही व्याध येऊन पडली म्हणायची. निदान हे अन्न उकिरड्यावर न पडता आपल्याच रक्ताच्या माणसाकडे जातं. तानी मावशी म्हणाली. भाऊरावांनी तिच्याकडे रागाने पाहिले, पण नंतर काही न बोलता ते जेवू लागले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आवारातच दूर चिंचेचे एक मोठे झाड होते. त्याखाली तानी मावशीने खरकटी भांडी नेऊन ठेवली. तेथील तारेच्या कुंपणामागे ओढा होता. पण आता उन्हाळा असल्यामुळे ओढ्यात सारी वाळूच भरली होती. पलीकडे मात्र पानमळे शेते दिसत होती व मधून मधून मोठेचा कर्र कर्र आवाज येत होता. आणखी थोडे दिवस जाऊ दे बघ, आणखी थोडे दिवस जाऊ दे बघ. पाऊस सुरू झाला की ओढ्याला असं पाणी येतं की ते थेट चिंचेपर्यंत येतं. तानी मावशी अभिमानाने म्हणाली. मी अद्याप एकही ओढा नदी जवळून पाहिली नव्हती. अंगणातच एवढ्या जवळ पाणी म्हणताच ते मला फार आवडले आणि पावसाळा एकदा केव्हा सुरू होतो असे मला वाटू लागले. 9-9:30 वाजता भांडी घासण्यासाठी तुळसा आली. तिला बघितल्यावरच मला राग आला. ही असली कसली मोलकरीण. तिथल्या पद्धतीप्रमाणे तिने जमिनीवर लोळणारे लुगडे नेसले होते व ती चालली की फटक फटक धूळ उडत असे. तिने नाकात नथ अडकवली होती. तिच्या डोक्यावरचा पदर सारखा उडत होता. तिच्या डोक्यावरचा पदर सारखा पडत होता आणि ती पान चघळत होती. पान चघळणाऱ्या बायका नेहमी हलकट असतात असे नाना नेहमी म्हणत. मोलकरणीसारखे दिसावे ही बया तर नाटकातल्या बाईसारखी दिसत होती. ती जवळ आली व पान एका गालात गोळा करून म्हणाली, काय रे, तुझं नाव काय? मी लगेच म्हणणार होतो, माझं नाव तुझं बोडकं. तोच तानी मावशी दारातून ताडकन म्हणाली, सांभाळून बोलावं.
तुळसा तोच दारातून तानी मावशी दारातून ताडकन म्हणाली, सांभाळून बोलावं तुळसा माणसानं. त्याला अरे तुरे बोलायचं नाही. तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. इथं शाळेकरता आलाय. तुळसाने तिच्याकडे उद्धटपणे पाहिले व ती हसली. वय बाय, सगळ्यांनीच पायरी बघून पाय उचलावं. तानी मावशीचा चेहरा उतरला. ती एकदम आत गेली. भाऊराव गाणे गुणगुणत बाहेर आले. त्यांनी देखील सकाळीच पान खाल्ले होते. त्यांनी 10-12 चांगली रसरशीत पाने व मुठभर सुपारी पुढे केली व तुळसाला म्हटले, ही पानं वाळत जाऊन अगदी खराब होत आहेत. बघ तुला चालतात का? तुळसाने पाने घेतली व कमरेला खोचलेला लाल चंचित खुपसली. पाने मुळीच वाळली नसून स्वच्छ चांगली राघूच्या पंखासारखी होती. त्या दिवशी संध्याकाळी मला फार कंटाळा आला. मी म्हटले, तानी मावशी, इथं किल्ला मशीद असलं काही बघण्याजोगं नाही होय? तिला एकदम शरमल्यासारखे वाटले. नाही रे, हे गाव अगदी साधं आहे. हां, तू राजे साहेबांची विहीर बघून येतोस का? जाऊन ये, फार दूर नाही. मी त्या पाराप्पाच्या रतनला हाक मारते, तो तुला घेऊन जाईल. तेथूनच तिने हाक मारली. दवाखान्याच्या आवाराबाहेर धनगरांच्या झोपड्या होत्या. त्यातून माझ्या एवढाच एक पोरगा बाहेर आला व ओरडला, काय हो पाय, अरे याला राजेसाहेबांची विहीर दाखव. बसून पोरगा कंटाळला बघ. आणि तिथं मोर दिसले तर ते देखील दाखव त्याला. नंतर तुला मी शेंगदाणे देते, जा. मी रतन बरोबर गेलो. ओढा ओलांडून एक शेत मागे टाकल्यावर ती विहीर होती. भोवती पिसासारख्या पानांची खूप झाडे होती व त्यांच्या खाली पडलेल्या फुलांवरून जाताना मऊ गालिच्यावरून चालल्यासारखे वाटत होते. विहीर फारच प्रचंड होती व आत सगळीकडे हिरव्या झाडीप्रमाणे भिंतीतून झाडी उगवली होती. पण विहीर एकदा पाहिल्यानंतर मग पाहण्याजोगे तिच्यात काहीच नव्हते. आत पारवाळ आहेत, रतन म्हणाला. त्याने एक दगड दबक दिशी पाण्यात टाकताच एकदम फडफड आवाज होऊन 100 पारवाळे एकदम वर उडाली, गोल गोल फिरली व पुन्हा आत उतरून घुम घुम करू लागली. वरल्या बाजूला गणेशाचं एक देऊळ होतं. एका बाजूला हात दाखवत रतन म्हणाला, होय, एकदा ते पडलं ते सगळं आतच गेलं. पाणी जास्त उतरलं की गणेशाची सोंड दिसती यावरून. मी भोवती न्याहाळून पाहिले, पण मला मोर काही दिसले नाहीत. मी त्याबद्दल रतनला विचारले तर तो हसायला लागला. तो म्हणाला, मोर काय असं वाटेल त्यावेळी दिसतात. त्याने मध्येच चुटकी वाजवली. अशी येतात अशी जातात. हिरवी निळी वीज असते, रावती वीज. पण तो बोलताना एकदम थांबला व त्याने समोर झुडपात बोट दाखवून डोळ्याने मला खूण केली. मग तो म्हणाला, बघितल्यात, मोर एकच होतं. कुठं आहे कुठं आहे? मी विचारले. कुठं आहे काय? तो हसत म्हणाला, ते गेलं सुद्धा. मला तर हलणाऱ्या झुडपाखेरीज काहीच दिसले नाही. 15 मिनिटांतच मी परत आलो व म्हटले, तानी मावशी, त्या विहिरीत काय बघायचं? ती म्हणाली, आता मी तरी काय करू सांग बाबा. गावच असं रायवळ पडलं. तानी मावशी सतत 2 दिवस सकाळी बाहेर गेली होती. तेव्हा मी आजूबाजूला फिरून पाहिले. दवाखाना बराच मोठा होता व त्याच्या एका बाजूला लाकडाची जाळी मारलेल्या घरात डॉक्टर राहत होते. मी त्यांना अद्याप पाहिले नव्हते. आवाराच्या बाहेर पायऱ्यांची विहीर होती. संध्याकाळ झाली की तुळसाप्रमाणे लुगडी नेसलेल्या बायका पायऱ्या उतरून खाली जात व एक एक विहिरीतून उगवल्याप्रमाणे मातीच्या घागरी डोक्यावर घेऊन वर येत. मग वडाच्या पारंब्या आड खिडकीमागे असल्याप्रमाणे लाल सूर्य दिसे आणि अंधार पडू लागताच जणू कोणी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठवल्याप्रमाणे न चुकता ओढ्याच्या काठावरून घुबडे ओरडू लागत. तानी मावशी आली व म्हणाली,
अरे उद्यापासून जायचं अरे उद्यापासून शाळेत जायचं. मी तुझं नाव घालून मास्तरांना सांगून आले आहे. मग मी पाटी काढून कोळशाने घासून ठेवली व एका काड्याच्या पेटीत पेन्सिली घातल्या. तानी मावशीने हातानेच माझे केस मागे परतवले व ती माझ्याबरोबर शाळेत आली. शाळेभोवती तशीच राखेसारखी धूळ होती. मी वर्गात बसताच इतर पोरे टकाटका माझ्याकडे बघतच राहिली. तानी मावशी परत फिरताच आपण तिच्या मागोमाग घरी पळत सुटावे असे मला वाटू लागले. पण पोरे हसतील म्हणून मी जागेला चिकटून राहिलो. मास्तरांचे नाव होते देशपांडे. ते नेहमी हातात छडी घेऊन हिंडत व मध्येच कोणाच्या तरी पायावर सपकन मारत. ते एक गणित घालत व परसात जाऊन विडी ओढून येत. पहिल्या दिवशी काहीच अभ्यास झाला नाही. शुद्ध लेखन नाही, कविता नाहीत, काही नाही. मी परत येताना माझ्याबरोबर नारायण आणि रामचा आले. नारायणाच्या बापाचे किराणी दुकान होते तर रामच्याचा बाप शिंपी होता. दोघेही त्याच वर्गात 2-2 वर्ष नापास झाले होते. 2-4 दिवसांतच मला त्या शाळेचा कंटाळा आला. तेथे घरून लिहून आणायला सांगत. त्यामुळे माझे अक्षर सुरेख आहे हे अजून कोणालाच समजले नाही. मात्र शुक्रवारी पाटीवर एक काढून सरस्वतीची पूजा करून गुळ फुटाणे वाटत असत. आमच्या वर्गात मोहज्जन नावाचा एक दांडगा मुलगा होता. तो शाळेत येताना पाठ्यपुस्तके काही न आणता फक्त विटी दांडू घेऊन येत असे. सगळी मुले त्याला घाबरत त्याच्या पुढे करत. एकदा मधल्या सुट्टीत मी उगाच उभा होतो तर बळवंत नावाच्या पोराने मला मागून मोहज्जनच्या अंगावर ढकलले. तेव्हा मी त्याच्यावर कोसळून त्याचे पाऊल तुडवले. तेव्हा मोहज्जन संतापला व त्याने काडकन माझ्या मुस्कटात दिली. थोडा वेळ माझ्या डोळ्यांसमोर लालभडक झाले व मी भिंतीला टेकून गप्पगार राहिलो. पण नंतर मात्र मला फार राग आला. माझी काहीच चूक नसता मी कशाला खाऊ मार. मोहज्जनला जर कोणी असे मागून ढकलले असते तर त्याने काय केले असते. पण बाकी सारी मुले बाजूला राहून हसत होती व तो माकड्या बळवंत तर त्याच्यापुढे उड्या मारत होता. मी डोके खाली केले आणि धावत जाऊन मोहज्जनच्या पोटात असे आदळले की तो खालीच पडला व धापा टाकू लागला. अरे तू पोरगा आहेस की बोकड आहेस, तो उठत म्हणाला. मला वाटले मला तो पुन्हा मारणार म्हणून मी मुठी घट्ट धरून उभा होतो. पण तो म्हणाला, पण तू पोरगा मात्र पक्का आहेस बघ. चल आपण आजपासून दोस्त झालो. तुला कुणी पुन्हा ढकललं तर सांग, त्याची पन्नीच करतो. पकड त्या डुकऱ्या बळवंताला. पण मी त्या ठिकाणी थांबलोच नाही. खरे म्हणजे मोहज्जन उठला व त्याचवेळी माझे पाय थरथरू लागले होते. तो जर जोरात ओरडला असता तर मी पालीप्रमाणे दपदिशी खाली पडलो असतो. मी दप्तर घेऊन जो पळालो तो थेट घरी अंगणात येऊन थांबलो. तानी मावशी सोप्यावरचा केर काढत होती. तिने माझ्याकडे पाहिले व म्हटले, संपली शाळा एवढ्यातच? काय झालं शाळेत? कुठं काय झालं? काही नाही, मीच लवकर आलो ग. मी दप्तर स्वयंपाकघरात अडकवत तिची नजर चुकवत म्हटले. मग तिने चहा ऊन करून बरोबर अर्धी भाकरी खायला दिली व ती कामाला लागली. रात्री जेवण झाल्यावर मी चटईवर पडलो तेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत असता मी पडल्याच पाहत होतो. तिने खरकटी भांडी उचलून बाजूला ठेवली. अद्याप काम बरेच होते पण ते अर्ध्यावर सोडून ती आली व माझ्या शेजारी बसली. तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला व म्हटले, आता सांग, काय झालं शाळेत? तुझा चेहरा लाल होता आणि डोळे तर अगदी घाईला आले होते. मग मला मात्र अगदीच राहवले नाही व मी तिला सगळे भडाभडा सांगून टाकले. तुझा असला स्वभाव बघितला
की पुढं तुझं कसं होणार याचीच मला काळजी वाटते बघ, ती म्हणाली. मी तरी उगाचच मार कशाला खाऊ, तूच सांग तानी मावशी, मी म्हणालो. यावर तानी मावशी काय बोलणार, तिचं तर तोंडच गेल्यासारखं झाले. ती म्हणाली, मला 2 सदरे होते. तानी मावशी एक दिवसाआड ते स्वतः धुवून मला ते स्वच्छ देत असे. बाकीचे कपडे, भाऊरावांचे धोतर, त्यांचा टॉवेल हे सारे तुळसाकडे जात असे. पण माझ्या कपड्यांना मात्र तिने तुळसाचा हात लावू दिला नाही. मी त्या दिवशी स्वच्छ सदरा घालून शाळेत गेलो, पण ते निघूला पाहले नाही. त्याचा सदरा नेहमी पोतेऱ्यासारखा असे व पाटीला पाणी लावल्यावर तो ते ओच्याने पुसत असे. त्याने साईची दोत घेतली व तिचे ओले बूच माझ्या पाठीवर दाबले. तेव्हा डहू पैशा एवढा डाग उमटून आत अंगाला देखील शाई लागली. मी रागाने उरलेली शाई पचदिशी त्याच्या अंगावर टाकली खरी, पण माझा सदरा खराब झाला याची मात्र मला फार हुरहुर लागली. घरी येऊन मी तानी मावशी समोर असा उभा राहिलो तर मला डोळ्यांतले पाणी आवरले नाही. तिने सदरा काढून पाहिला व ती काळजीने गप्प झाली. आता रे कसं, तुला तर 2च सदरे आहेत. जट दिशी दुसरा शिवावा म्हटलं तर माझ्याजवळ 4 आणे देखील नाहीत. येऊ नये इतकं घरात येतं, पण घराला एक वाळवीच लागून बसले नव्हे. ती सदरा हातात घेऊन बराच वेळ बोलत राहिली. मी तर थंडीने काकडू लागलो. ते नंतर तिच्या ध्यानात आले व तिने एक जुनी धाबळी माझ्या अंगावर टाकली. हे बघ, मी हे आताच्या आता पाण्यात भिजत घालते, मग चिंच घासून धुतलं की जाईल डाग. ती उत्साहाने उठत म्हणाली. तिने सदऱ्याचा तेवढाच भाग पाण्यात भिजवला व त्यावर चिंच लावून तिने तो अर्धा तास घासला. डाग जरा फिकट झाला खरा, पण अजूनही तो पाठीवर वाघाच्या डोळ्यासारखा दिसत होता. आता पुढं रे, ती खाली बसत म्हणाली. मी तरी पुढे काय सांगणार म्हणून मी देखील म्हणालो, पुढं काय ग तानी मावशी. ती थोडा वेळ विचार करत बसली. नंतर तिने हसून एकदम चुटकी वाजवली. आपण असं करू, सदरा तसा जुनाच आहे, तेव्हा तो डाग तेवढा सरळ कापून टाकू. मग त्या ठिकाणी माझ्याजवळ एक पांढरं कापड आहे, त्याच्यावर फुलपाखराची चित्र आहेत. त्याचा एक तुकडा मी शिवून देते, कसं, ती म्हणाली. पाठीवर चित्र असलेला सदरा म्हणताच मला फार गंमत वाटली. भाऊराव त्या दिवशी लवकरच आले. तानी मावशीने त्यांचे ताट एकदमच सगळे वाढून त्यांच्यापुढे ठेवले व ती त्यांना विसरून गेली. मग ते कपडे करून पुन्हा बाहेर पडले. ते कोठे जाणार म्हणून तानी मावशीने विचारले नाही. केव्हा येणार हे त्यांनी सांगितले नाही. मग तानी मावशी सुई, दोरा, कात्री घेऊन चिमणीपाशी बसली. चिमणीतून सारखा धूर येत होता व मला मधून मधून पेंगल्यासारखे होत होते. तिने मला गदगद हलवून उठवले व म्हटले, बघ तरी कसा अप्रूप झाला आहे तुझा सदरा. मी खाडकन जागा झालो. सदऱ्यावर लाल पंखांचे फुलपाखरू बघून तर तो घालून मी केव्हा शाळेत जातो असे मला झाले. तानी मावशीचे डोळे जागरणाने लालसर झाले होते व ती दमली होती. ती तशीच जमिनीवर आडवी झाली. मी म्हटले, अगं असं का, जाजमावर झोप की सरळ. कशाला आता, आणखी तासातच तर पुन्हा जुंपायचं आहे गाण्याला, श्वास सोडत ती म्हणाली. मी शाळेत जाताच नारायण ओरडला, अरे तुझ्या पाठीवर फुलपाखरू बसलंय. चिंतामणी देखील म्हणाला, होय रे होय, थांब मी त्याला पकडतो. तोपर्यंत आणखी 2 पोरे आली. मला तर हसूच आवरेना. मी म्हटले, घ्या कोणीही पकडून, त्याला काड्याच्या पेटीत ठेवा अगदी घट्ट, मग ते सोन्याचं होईल. पण ते फुलपाखरू चित्रातले आहे म्हणताच ती पोरे खुळीच झाली. चिंतामणीने विचारले, असलं फुलपाखरू कुठे मिळतं.
मी आपले दडपून सांगितले की ते श्रीपू मामाने मुंबईहून आणले आहे. मग मला देखील आणून दे की आणखी एक. तो तोंड पसरत म्हणाला. माझे फुलपाखरू सगळ्यांनी हात लावून पाहिले म्हणताच तानी मावशी फार खुश झाली. पण त्यानंतर मोहज्जनने आपल्या सदऱ्यावर पुढच्या बाजूला झाडाचे मोठे चित्र असलेला तुकडा लावला. चिंतामणीने मुलींच्या परकरावर असतात तसले एक फूल बिल्ल्याप्रमाणे सदऱ्याच्या खिशावर शिवून घेतले. पण खरी कमाल बळवंतेने केली. त्याला फूल झाड असले काहीच मिळाले नाही, पण त्याच्या गंजी फ्रॉकवर वाघाचे चित्र होते. तेव्हा तो एक दिवस नुसता गंजी फ्रॉकच घालून शाळेत आला. तेव्हा देशपांडे मास्तर छडी घेऊन त्याच्या मागे लागले. त्यावेळी बलवंत इकडे तिकडे पळू लागलेला पाहताच आम्ही हसून हसून बेजार झालो. मी पळत घरी आलो व दप्तर सोप्यालाच टाकत ओरडलो, तानी मावशी बाहेर आहे, तुला एक गंमत सांगायची आहे. ती कसले तरी पीठ चाळत होती. ती पांढऱ्या हातानेच बाहेर आली व माझ्या शेजारी बसली. मग मी तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तर ती मला पांढऱ्या हातानेच ढकलत ढकलत लहान मुलीप्रमाणे खिदळू लागली. त्यावेळी मला तानी मावशी एकदम निराळी लहानसर दिसली. हसताना तिच्या हनुवटीवरील गोंदणे स्वच्छ ताणून चमके. ती इतकी हसली की हसून तिचे डोळे ओलसर झाले. पण तिने पिठाचे हात मला ठिकठिकाणी लागून पण तिचे पिठाचे हात मला ठिकठिकाणी लागून पीठ ती चाळत नसून मीच चाळत असल्याप्रमाणे दिसू लागलो. तसे मी म्हणताच तर तिने मला जोराने ढकलले व ती खाली पडून हसत राहिली. मला वाटले आता तानी मावशी अगदी लहान मुलीप्रमाणे हसते खेळते. मग खरोखरच लहानपणी ती कशी असेल बरे. मला त्यावेळी सुमीची एक गंमत आठवली. मी म्हटले, एकदा सुमीनं देखील. सुमीचे नाव काढताच तानी मावशी एकदम विजल्यासारखी झाली आणि तिच्या हनुवटीवरील दाणा वाळलेल्या मुगासारखा झाला. तिने गपकन माझ्या तोंडावर हात ठेवला. तिचं नावसुद्धा काढू नकोस माझ्या पुढं, ती म्हणाली. का ग, इतका तिच्यावर तुझा राग होता? राग नव्हे रे, माझ्याकडे न पाहता ती म्हणाली, आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हणात रांगोळी काढावी लागे. त्यावेळी कमळी ताम्हणं घासून लालभडक करून त्यात पातळ गंधाची रांगोळी दुर्वांच्या टोकानं काढत असे आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची. नंतर तिला सुम्मी झाली, ती देखील तसल्याच श्रीसारखी. कोवळी शांत वासाची त्या पुरीची आठवण झाली की अंग एकदम कोळसा झाल्यासारखं वाटतं. म्हणून म्हणते, ते नाव माझ्यापुढे काढू नको. खेळता खेळता भूताची खोली उघडू नको. त्याच शनिवारी शेजारच्या हरेश्वरला सहल काढण्याचे देशपांडे मास्तरांनी ठरवले व प्रत्येकाला 4-4 आणे आणायला सांगितले. श्रीपू मामाने दिलेल्या पैशांपैकी माझ्याजवळ फक्त 10 पैसे उरले होते. पण खरे म्हणजे आधी मला त्या पोरांबरोबर कुठे जायचेच नव्हते. म्हणून मी म्हटले, मी येत नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत. तर मास्तरांनी उगाचच माझ्या पायावर छडी मारली व म्हटले, तू काय इतका भिकारला आहेस की काय? भाऊराव तर हातावर चवली पडल्या खेरीज दवाखान्यातलं फुकट औषध देखील देत नाही की. जा आणि मुकाट्याने पैसे आण, नाहीतर उद्या या शाळेत पाऊल ठेवू नकोस. मी सहलीला येणार नाही, माझ्याजवळ पैसे नाहीत. मी पुन्हा पण जास्त जोराने म्हणालो. तेव्हा मास्तर मोहज्जनला म्हणाले, अरे त्या बाजीरावाला उचल आणि बाहेर फेकून दे. मोहज्जन सावकाश उठला, पण माझ्याकडे येताच त्याने मला जाण्याची खूण केली. माझा चेहरा एकदम तापला व डोक्यात भणभणू लागले.
मी दप्तर गुंडाळले व ताडताड भर उन्हात बाहेर पडलो. तेव्हा मोहज्जनने एकदम गडबड केली व जणू मला धरण्यासाठीच तो दारापर्यंत धावला. तोपर्यंत मी रस्त्यावर होतो. त्याने मला हाक मारली, पण मी मागे वळून देखील पाहिले नाही. तानी मावशी दुपारचे काम करून आडवी झाली होती. माझ्या तोंडाकडे पाहताच तिने मला बाजूला बसवून घेतले व म्हटले, असं उन्हातानातून का आलास आणि रडायला काय झालं? तू आता मोठा झालास, याहून मोठा होणार. असं रडत राहिलास तर मग पुढं कसं काय करणार? मग त्यांनी भिकारडा का म्हणावं मला सगळ्या वर्गात? माझं अक्षर सगळ्या वर्गात चांगलं आहे. माझ्या इतक्या कविता कुणालाच पाठ म्हणता येत नाहीत. मग त्यांनी मला भिकारड म्हणावं? तानी मावशी थोडा वेळ गप्प राहिली. नंतर ती म्हणाली, तू दुपारी कधी त्या वडाच्या सावलीत झोपला आहेस? असल्या उन्हात त्या ठिकाणी इतकं शांत वाटतं म्हणतोस. जाऊया आता. मी संध्याकाळी पुष्कळदा त्या ठिकाणी जात असे. तेथल्या पारंब्यांचा झोका करत असे, पण दुपारी कधी तेथल्या गवतावर आडवा झालो नव्हतो. आम्ही त्या ठिकाणी आलो. तानी मावशी तशीच बसली, पण मी मात्र गवतावर पसरलो. तेव्हा झाड उघड्या छत्रीप्रमाणे एकदम वर गेले आणि आभाळापर्यंत पोहोचलो. ऊन तुकड्या तुकड्यांनी अंगावर आले आणि एक लहान तुकडा तर माझ्या डोळ्यातच शिरून चमकू लागला. मला वाटले, आता आपल्याला अंगच नाही. ते गवतातच विरघळले आणि हा कोण पोरगा आरामात येथे पडला आहे असे वाटून हे झाड म्हाताऱ्या दाढीवाल्या आजोबासारखे आपल्यावर वाकून पाहत आहे. पण मध्येच मास्तरांनी आपल्याला हकलून घातले हे मला आठवले व मी तानी मावशीला म्हटले, पण मला हकलून का घालावं शाळेतून? त्यांचं म्हणणं थोडं खरं आहे. काही पेशंटकडून 2-2, 4-4 आणे येतात. पुष्कळ जण खुशीनं देखील देतात. सगळा पैसा घरीच आला असता तर आपलं काही वाईट नाही, पण दैव देतं आणि कर्म नेतं अशी आपली स्थिती. तू येथे येऊन इतके दिवस झाले, मी तुझ्याकरता काहीतरी गोड केलं आहे का सांग? बोलता बोलता ती एकदम गप्प झाली. आता मला एकदम भीती वाटू लागली. मला वाटले, आता तानी मावशी कोठून तरी 4 आणे मागून आणणार व सहलीला जा म्हणून मला सांगणार. मला भटकायला खूप आवडते, पण त्या पोरांबरोबर मात्र मला जायचे नव्हते. आणि आता देशपांडे मास्तर असताना तर अगदी शपथ ते नको होते. हे बघ, ती तुझी सहल गेली मसनात. तानी मावशी एकदम म्हणाली, तू आणि मीच जाऊया एकदा हरेश्वरला. तिथे देखील कधी तरी मोर दिसतात. आपण एक लहानशी एक्का गाडी करू. मग कसं असावं माहीत आहे? बरोबर पुष्कळ भाकऱ्या आणि भरल्या मसाल्याची वांग्याची भाजी. मी एकदम उठून बसलो आणि म्हणालो, आणि खूप दही देखील. तिने मला हलवून म्हटले, होय, अगदी मडकं भरून घट्ट दही. तुला एक मडकं आणि मला एक स्वतंत्र मडकं. नाहीतर तू खादाड, माझं देखील दही तू खाऊन टाकशील. शिवाय डांगराचं पीठ. डांगराचं पीठ म्हणजे काय? तुला अद्याप डांगराचं पीठ माहीत नाही खुळ्या? मला चापट मारत ती म्हणाली, ते एक पीठच. त्यात दही घालावं, बारीक चिरलेले कांदे आणि बरोबर कोवळ्या मिरच्या. माझ्या तोंडाला तर पाणीच सुटू लागले. मी तिचा हात गच्च धरला व म्हटले, मग करवंद अगर चिंच घातलेली झकास चटणी हवी. होय तर, चटणीशिवाय कसली रे भाकरी? तानी मावशी देखील गवतावर आडवी होत म्हणाली, देवळाजवळ मोठं तळं आहे, पण पाणी गुडघाभर. वाटेल तेवढं त्यात खेळावं आणि देवळाच्या मागं झरा आहे तिथलं पाणी प्यायचं. म्हणजे भांड्यातून नाही तर बाजूला पालथं पडायचं व ओंजळीने पाणी प्यायचं. जाताना वाटेत आंब्याची झाडं आहेत.
त्यांना पानाबरोबर कैऱ्या लागतात. त्या फोडून आत मीठ लाल चटणी घालून खायच्या. हां, कैऱ्या खाताना चटणी हिरवी चालायची नाही, लालच पाहिजे बरं का. पण ते आंबे आपले म्हणून कोणी रागवत नाही. मी अविश्वासाने विचारले. अरे, त्या रानात कोणाचे आंबे ढिगभर पडून वाया जातात, पण पडलेले आंबे खाण्यात गंमत नाही. झाडावरून तोडलेला आंबा हाताला कसा उबदार लागतो माहीत आहे. कमळी तर लहानपणी कैऱ्यांसाठी जीव टाकायची, पण तिला झाडावर चढायचं धैर्य नव्हतं. मग झाडत धुंडाळत परकर खोचून वर चढायचं हे एक मला कामच होऊन बसलं. आणि मग मी आणून दिलेल्या कैऱ्या खाऊन झाल्यावर उलट मलाच ती जंगली म्हणत चिडवत राहायची. असली बघ तुझी आई झगडघंटी. तानी मावशीने माझ्या डोक्यावर चापट मारली व ती मोठ्याने हसली. सुमीचे नाव काढताच खाडकन गप्प राहणारी तानी मावशी आईविषयी मात्र इतक्या मनमोकळेपणाने बोलत आहे याचे मला फार नवल वाटले. जणू आई आता या वेळेला घरातच कैऱ्या खात बसली आहे. आईच्या लहानपणाच्या हकीकतीविषयी मला काहीच माहिती नव्हती. आई बोलत बसायची ते दादाशी, सुमीशी, आमच्याशी नाही. मी म्हणजे घरातले लोणचे. पण परकर खोचून झाडात आंबे तोडत हिंडणारी तानी मावशी त्यावेळी कशी दिसत असेल याचे चित्र पाहण्याचा मी प्रयत्न करू लागलो. नंतर बराच वेळ तानी मावशी काहीच न बोलता गप्प होती. पण मी एकदम जागा झाल्याप्रमाणे तिच्याकडे पाहत राहिलो, कारण आता ती एकदम हुंदके देऊन रडत होती. मी म्हटले, अगं, गाडी बिडी करायचं खर्चाचं असलं तर आपण जाऊया नको. राहिलं मला हरेश्वर नको, काही नको. ती चटकन उठून बसली व तिने माझा दंड पकडला. ती म्हणाली, हे बघ, असं कधी म्हणत जाऊ नको. असा जर दरवेळी हात मागं घेऊ लागलास तर आयुष्यभर तुझे हात रिकामेच राहतील. सरळ मिळालं नाही तर ओरबाडून घ्यायची तयारी पाहिजे. गाडी मिळाली तर बरंच झालं, नाहीतर तू आणि मी चालत जाऊ. आहे तर सारं 7-8 मैल. वाटेत कुठंतरी मोठवणीजवळ बसून गुळ शेंगदाणे देखील खाऊ. देऊळ, तळं, वाटेवरची कैऱ्यांची झाडं, थंडगार पाणी, ही तर काय कोणाच्या बापाची नाहीत ना, होय की नाही. मी लगेच म्हटले, छट, ती काय कोणाच्या बापाची असणार. एवढंच वाटलं बघ. मी कधी देवाकडे फारसं मागितलं नाही, पण जे अगदी थोडं मागितलं ते देखील त्यानं दिलं नाही, म्हणून मला त्याचा पुष्कळदा राग येतो. मला काय घोड्यागाड्या, वाडा, अंगावर पासरीभर सोनं पाहिजे होतं. पोटापुरतं खायला असावं, एखाद दुसरं पोर असावं, स्वतःचं आपला म्हणता येईल असा संसार असावा. एवढ्यावरच मी बाभळीच्या झाडाप्रमाणे आनंदाने टिकले असते. डोकंभर प्रकाश, पाऊलभर ओल बस, एवढ्यावरच ते झाड समाधानानं जगतं, वाढतं. मला एकदा हे सगळं मिळालं देखील होतं, पण इथे आले आणि जी कीड लागली ती अगदी मुळासकट. काल तानी मावशी लहान मुलगी होऊन मला कोपराने ढकलत हसत होती. आता तिने मलाच आपल्या एवढे मोठे केले होते. मी श्रीपू मामाचं असल्याप्रमाणे ती बराच वेळ बोलत होती. ती पुष्कळ बोलली. त्यातले मला बरेच समजले नाही हे खरे, पण सगळे मला समजत असल्याप्रमाणेच मी हू करत होतो. नंतर ती हसली व नेहमीची तानी मावशी झाली. ती म्हणाली, हे बघ, ऊन आता उतरलं आहे. आज कशी झाली तरी शाळा चुकलीच. तेव्हा कुठंतरी जाऊन फिरून ये. फार दूर जाऊ नको. हा रस्ता सरळ नाथाच्या देवळाला जातो. तेथून वळलास की वाटेत ओढा लागतो. मग ओढ्यातूनच सरळ वर ये. जा, बसून राहू नको.
असं दुत्तासारखं हा त्या राजेसाहेबांच्या विहिरीकडे एकटं जायचं नाही, गेलास तर पायांची कांद करून देईन बघ उसासारखी. मी त्यावर उडीच मारली. मी त्या रस्त्याने कधी गेलोच नव्हतो. पुष्कळदा पारप्पा धनगर त्या रस्त्याने आपल्या मेंढ्या घेऊन जात असे. धूळ उडायची व तिच्यात मग मेंढ्या वितळून जात. पण नंतर बराच वेळ बे बे असा त्यांचा आवाज मात्र ऐकू येत असे. पारप्पा एकदा सांगत होता, वाकड्या टोकाच्या उंच काठीने पाला काढायचा एवढेच काम. मग टेकड्या ओलांडत भटकायचे. मला तर वाटत असे आपण खोलीत 2 भाकरी बरोबर घ्याव्यात. आपण देखील 2 भाकरी बरोबर घ्याव्यात आणि एका रविवारी पारप्पा बरोबर संध्याकाळपर्यंत फिरून यावे. मी तानी मावशीला विचारले तर ती इतकी हसली की मला तेथून पळूनच जावे असे वाटू लागले. वेडा की काय तू, मेंढरा पाठीमागून आणखी 1-2 पायांचं मेंढरू. मला कोपर मारीत ती म्हणाली, आधी बेबे करायला शिक. 2 दिवस मेंढ्यांच्या शाळेत जाऊन ते ऐकून मलाही हसू आले होते. मी उठलो व दवाखान्याबाहेर पडलो. मी वेळेपर्यंत तानी मावशी पाहत उभी होती. मग ती घरात गेली. मी अद्याप एकटाच कोठे बाहेर पडलो नव्हतो. त्यामुळे प्रथम मला नवीन वाटले, पण मग संध्याकाळच्या वाऱ्यात अंग भुरभुरले व नुसते पळत सुटावे असे वाटू लागले. नाथाच्या देवळातील घंटा जवळ ऐकू येऊ लागली. पण आज मी देवळात गेलो नाही. देवळात कधी काही फारसे बघण्याजोगे नसतेच आणि तेथे माणसे उगाचच घंटा फार वाजवतात. देवळामागे ओढा होता, पण तो येथेही घराजवळच्या प्रमाणे कोरडाच होता. एका ठिकाणी 2 मुली वाळूत खळगा काढून वाटीने पाणी भरत होत्या. मी देखील गुडघाभर वाळू खसाखसा बाजूला केली. प्रथम वाळू थोडी ओली झाली व नंतर थंडगार स्वच्छ पाणी साचले. मला वाटले तानी मावशीबरोबर येथे देखील एकदा आले पाहिजे. भाकरीला जाड लोणी माखावे, त्यावर लालसर लसूण चटणी पसरावी आणि मग ताजे पाणी काढून इथल्या इथेच ते प्यावे. मुली निघून गेल्यावर सारे रिकामे झाले. मी वाळूतूनच पुढे आलो. आता वळल्यावर दूर दवाखान्याची विहीर देखील दिसायला लागली होती. समोर झाडांमधून राजेसाहेबांची विहीर दिसत होती. मला वाटले तिकडे एकदा जाऊन यावे. फक्त 5 मिनिटे. कुणास ठाऊक आज मला एकट्याला देखील मोर दिसतील आणि तो देखील 1 मोर नव्हे तर 5-25. पण लगेच मला तानी मावशीचे शब्द आठवले, एकटा केलास तर पायांची कांडे करून देईन. तानी मावशी काही पाठीत एक दुमका देखील घालायची नाही हे मला माहीत होते, पण जायला भीती वाटली खरी. मी विचार केला, मी विहिरीकडे कुठे जातोय. मी तिच्यापासून लांब राहून फक्त मोर पाहणार आहे. एवढ्यात माझे पाय ओढा ओलांडून झाडांच्या हिरव्या सावल्यांत येऊन पोचले होते. मी अगदी गप्प राहून सगळीकडे पाहिले, पण कुठेच मोर दिसले नाहीत. खाली पडलेल्या फुलांत मात्र एक भारद्वाज ऐटीत एक पाऊल टाकत काहीतरी वेचत होता. मी आल्यावर त्याने एक लाल डोळा माझ्यावर रोखला व तो झाडावर चढला. मग 2 बदामी पंख पसरून तो काळेपणाने उडून गेला. मी आता समोरच्या झुडपामागे एकदा पाहून घरी परतणार होतो, पण माझा हात झुडपात तसाच राहिला. पलीकडे बांधावर 2-4 झाडे होती. एवढ्या अंतरावर देखील मी त्या दोघांना ओळखले. भाऊराव तेथे बसले होते आणि त्यांच्या समोरची बाई नक्कीच तुळसा होती. आता तिच्या डोक्यावर पदर नव्हता. ती हसत होती व भाऊरावांना पान देत होती. आता माझे पायच एकदम गेले. समोर दवाखाना अगदी जवळ होता, पण मला तिकडे त्यांच्या
समोरून जावे ना. मी उलट रस्त्यानेच धावत परत आलो व बाहेर कट्ट्यावर बसलो. काही वेळाने तानी मावशी बाहेर आली. अरे देवा, केव्हा येऊन बसलास रे तू चोरट्याप्रमाणे, आणि पळत यायची काय एवढी घाई होती, ती प्रेमाने माझे केस विस्कटत म्हणाली. मी आत गेलो व माझ्या अंथरुणावर जाऊन पडलो. मला तिच्याकडे मान वर करून बघवेना, पण तिला समोर बघितल्यावर सगळे सांगितल्याशिवाय राहावेना. तू काय बघितलंस हे शाळेत कुणाला सांगू नको बरं का, तानी मावशी म्हणाली. तिचा चेहरा एकदम उतरलेला शिळा दिसला. मग मात्र मला वाटले आपण हे तिला सांगायला नको होते. ती त्याआधी कशी स्वच्छ दिसत होती, आता ती एकदम आजारी असल्याप्रमाणे वाटत होती. दुसऱ्या दिवशी शनिवार सकाळची शाळा होती. तानी मावशीने मला उठवले व आंघोळ करायला सांगितले. मला तर आता त्या शाळेत पाऊल देखील टाकायचे जीवावर आले होते. तानी मावशी केस विंचरून आंघोळ करून तयार झाली होती. मी कपडे घालत असतानाच तिने मला बाहेर ढकलले व म्हटले, चल, मला परत यायचं आहे लवकर. ती झपाझप चालत असता आवाज संपेपर्यंत मी तिच्या मागून उड्याच मारत गेलो. ती थांबली व मागे वळून पाहतच राहिली. ती म्हणाली, तू काय एखादी बेडगी होऊन बसलास की काय रात्री? अगं, मी तरी काय करू? तूच एकदम मला बाहेर ढकललंस की मी कपडे घालत असता. तूच मला एकदम बाहेर ढकललंस की मी कपडे घालत असता तेव्हा चड्डीच्या एका पायात दोन्ही पाय गेले बघ. मी म्हणालो. मी चड्डीचा मोकळा पाय उजव्या हातात धरला होता. ते पाहून ती एकदम हसायला लागली. पण त्यामुळे मला सुद्धा फार बरे वाटले. मग घाल तरी ती सरळ आता, ती म्हणाली. पण ती आता सरळ घालायची म्हणजे पुन्हा काढून घालण्याखेरीज शक्य नव्हते. पण रस्त्यावर कशी काढू ग, मी म्हटले. पण त्यावर आता मात्र तिने खरोखरच एक हलकासा घुमका माझ्या पाठीत घातला व आवाराच्या भिंतीतील एका खांबाकडे बोट दाखवून ती पुढे चालू लागली. पण ती अद्याप स्वतःशीच हसत होती. मी त्या आडोशाला झटकन चड्डी सरळ घातली व धावत तिच्या मागोमाग गेलो. शाळा भरली होती, पण देशपांडे मास्तर दारातच छडी घेऊन उभे होते. पैसे आणलेस काय रे, त्यांनी दरडावून विचारले. त्यावर मी काही बोललोच नाही. तरी तानी मावशी मला म्हणाली, तू गप्प बस, मध्ये बोललास तर पाय मोडी. तिचा आता अवतार बघून मी देशपांडे मास्तरपेक्षा तिलाच जास्त घाबरलो. ही कुठली दुर्गाई मरगाई तानी मावशी समोर आली कुणास ठाऊक नाही. मी सांगते तुम्हाला, पुढे सरसावत तानी मावशी म्हणाली. आणि कुणाला भिकारडा म्हणता तुम्ही भरवर्गात? 4 आणे देण्याची ऐपत नाही तर तोंड तरी कशाला करता इतके, देशपांडे फार उद्धटपणे म्हणाले. सगळ्या पोरांनी पाट्या खाली टाकल्या व दारात ढिम्म गर्दी झाली. तुम्ही तोंड सांभाळून बोला. तुमच्या झुरळ्यासारख्या मिशांना घाबरणारी बाई नाही मी. कमिटीच्या वशिलानं मास्तर होऊन बसलास. कधी शाळेत पाढे नाहीत, परवचा नाही. काय शाळा आहे की धर्मशाळा आहे म्हणे सहल काढतो. उद्या नाटकं करा. पोरांपासून पैसे उकळून हरेश्वरलाच जायचं तर काय आम्हाला पाय नाहीत? त्याला तुमची 4 आण्यावाली मिरवणूक कशाला पाहिजे? हातवारे करत तानी मावशी जोराने बोलत होती. पोरे तर टकाटका पाहतच राहिली. पण तानी मावशीचे अद्याप संपले नव्हते. तुम्हाला 4 वाक्य तरी सरळ वाचता येतात का? ऐका. तुम्हाला एका कागदावर लिहून देते. न चुकता एकदा वाचून दाखवा, मग म्हणा दुसऱ्याला भिकारडा. तुम्ही कधी शिवलीलामृत अध्याय ऐकला तरी आहे का? माथा, जटांचा भार वगैरे. तानी मावशीने तेथल्या तेथे सारा 11वा अध्याय त्यांना
खात्रीने म्हणून दाखवला. पण त्यावर आत जाता जाता देशपांडे मास्तर म्हणाले, तू बाई जर एवढी शंकराचार्यीण आहेस तर त्या पोराला आणलंच कशाला शाळेत? तूच शिकव त्याला. घरी चुलीपुढं बसवून. पोरांना गबागबा ढकलून तानी मावशी आत शिरली आणि म्हणाली, तू तू बाई असं एकेरी बोलू नका मास्तर. जा, मीच शिकवीन त्याला. तू तुझी शाळा आणि सहल डोंगणात घालून घे. टाक माझ्या पोराचा दाखला आत्ताच्या आत्ता. रस्त्याने कमिटीचे महादू पाटील चालले होते. त्यांनी नेहमीप्रमाणे जरीचा रुमाल काखेत मारून आपले पांढरे केस उघडे टाकले होते. सगळा गोमगाला ऐकून ते आत आले व म्हणाले, कंपाऊंडरीन बाई, काय झालं एवढं? तर हा मास्तर मला भिकारडा म्हणतो. शाळेत पोराला कशाला आणलं म्हणतो. शाळा कुणाच्या सासऱ्याची दौलत आहे काय? पाटील देखील थोडे दचकलेच. ते म्हणाले, बरं बाई, तुम्ही घरी चला, मी पाहून घेतो सगळं. मला आत्ताच्या आत्ता दाखला पाहिजे. पाय आपटीत तानी मावशी म्हणाली, मी एकदम घाबरलो. आता या शाळेत यायचे म्हणजे माझ्या जीवावर आले होते खरे, पण दाखला काढायचा म्हणजे शाळाच बंद. मग पुढे काय? पाटील म्हणाले, मी स्वतः संध्याकाळपर्यंत तुमचा दाखला आणून देतो. तर मग झालं ना. आता चला घरी. मग तानी मावशी सैल झाली. तिने मला हाताला धरले व आम्ही परतू लागलो. थोड्या वेळाने मोहज्जन धावत मागून आला व त्याने शाळेतच राहिलेली माझी दौत मला दिली. सहलीला कोण जातंय बघतो, त्याची पन्नीच करतो बघ, तो मला म्हणाला. पण मग आम्हाला काय बोलावेत हेच सुचेना. मी मुकाट्याने निघून गेलो व मोहज्जन परत शाळेत गेला. तानी मावशी, आता पुढं ग, तू घाबरू नकोस. आणखी एक शाळा आहे, जरा लांब आहे इथून, मैल 1.5 मैलावर. तुला सवय होईपर्यंत मी येत जाईन तुझ्याबरोबर. असू दे तो माकड आपली शाळा घेऊन. बसू दे तो माकड आपली शाळा घेऊन. मग सोमवारी सकाळी लवकरच आम्ही निघालो. या नव्या शाळेकडे जायचे म्हणजे कुंभार आळीमागच्या वाटेने बाहेर जावे लागत होते. वाटेतच डुकरे बसली होती आणि पायाने डिवसल्या देखील बाजूला सरकत नव्हती. एक मोठे कुत्रे वस्कन आमच्या अंगावर ओरडले तेव्हा तानी मावशीने त्याला एक दगड मारला. आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझे पाय दुखायला लागले. आता वाट रंगीत पट्टीप्रमाणे टेकडीवर चढली होती. तानी मावशी देखील आता धापा टाकू लागली होती. ती मध्येच थांबली व म्हणाली, ही टेकडी मागे टाकली की तुझी नवी शाळा आलीच बघ. पण आम्ही टेकडी उतरून आलो तरी शाळा कुठे दिसेच ना. अरे ती नव्हे काय समोर, तानी मावशी बोट दाखवत म्हणाली. समोर गवताचे छप्पर असलेली मोठी जागा होती. तसली शाळा बघितल्यावर मी लगेच तानी मावशीला म्हणणार होतो, मला असली शाळा नको, पण मी गप्प राहिलो. आम्ही तेथे गेल्यावर मास्तरच पुढे आले व त्यांनी 2 पोरांना उठवून तानी मावशीला बसायला जागा दिली. तिने मास्तरांना सगळी हकीकत सांगून टाकली. मास्तरांनी कोट घातला नव्हता. त्यांच्या अंगात लांब हाताचा कॉलर नसलेला सदरा होता व त्यातून त्यांची बारीक मान वर आली होती. त्यांच्या टाचा तानी मावशीप्रमाणेच फुटल्या होत्या. आमची शाळा अगदी नवीन आहे, लहान आहे. हा मुलगा आला तर बरंच होईल. मला जवळ बोलावत मास्तर अतिशय सावकाशपणे म्हणाले. मग तानी मावशी हसली व परत जायला निघाली. तो दिवस कसा तो संपेना. एकाच ठिकाणी 1ली पासून 4थी पर्यंत पोरे होती. एका कोपऱ्यात मडक्यात पाणी होते. तरी सगळी पोरे पचदिशी पाठीवर थुंकत मास्तर 4थीच्या पोराकडे गेले की 1लीची पोरे पाठीवर गुणिले शून्याचा खेळ खेळत. एकदा बाहेरून एक रेडकू आले आणि सगळ्यांना डुशा देऊन मडक्यात तोंड घालून गेले. मी खाली बघत काहीतरी लिहू लागलो.
की कोणीतरी पट्टदिशी माझ्या डोक्यावर खडा मारत असे. संध्याकाळपर्यंत मी अगदी रडकुंडीला आलो. मला वाटले श्रीपू मामा येईल आणि मला घेऊन जाईल तर बरे होईल. तानी मावशी फार चांगली आहे खरे, पण मला असली शाळा नको. मी मनातल्या मनात त्याला पत्र देखील लिहू लागलो. मला येथे फार कंटाळा आला आहे. मला घेऊन जा. तानी मावशीला देखील घेऊन जा. ती एकटीच रडत बसते. पण मी हे बघितले आहे म्हणून तिला सांगू नको. तिला देखील येथे फार कंटाळा आला आहे. मग शाळा सुटली. इतर पोरे भराभरा पळाली. मला एकट्यालाच तेवढे टेकडी ओलांडून या बाजूला यायचे होते. आधी येतानाच माझे पाय भरून आले होते आणि त्यात कुंभाराच्या आळीमागून जायचे म्हणजे माझ्या अंगावर काटाच आला. मला अजून डुकरांची सवय झाली नव्हती. तोच सुटली होय रे शाळा असा तानी मावशीचा आवाज ऐकू आला. ती दूर एका निंबाच्या झाडाखाली बसली होती. तो आवाज ऐकताच माझा कंटाळा एकदम धुवून गेला व थंडीत गरम कोट घातल्यासारखे वाटले. मी मनातल्या मनात श्रीपू मामांना लिहिलेले पत्र फाडून टाकले व तिचा हात धरत म्हटले, चल आता लवकर. अरे अरे थांब, मला एवढं चालायची सवय नाही. ती गुडघे दाबत उठत म्हणाली, तुझे देखील पाय गेले की नाही आज, खरं सांग. आता घरी गेल्यावर खोबरेल तेल लावून गरम पाणी ओतून घेऊ पायावर. घरी गेल्यावर सगळे ठीक होईल हे खरे, पण आता जड पिळ्याप्रमाणे पाय घेऊन जायचे कसे हेच मला समजेना. आम्ही परतलो त्यावेळी संध्याकाळ झाली होती. वडाच्या मागे लालभडक रेशमी पडद्याप्रमाणे प्रकाश दिसत होता आणि काळ्या पारंब्या त्यावर उभ्या सापासारख्या दिसत होत्या. पण भाऊराव अंगणातच इरझारा घालत होते. आम्ही आत यायच्या आधीच ते तानी मावशीवर खेकसले. चांगला तमाशा करून ठेवला गावभर. शाळेत जाऊन मोठी शिवलीलामृत म्हणणारी जो तो थांबून मला विचारत आहे, कुठं तोंड वर करायला जागा ठेवली नाहीस? तोंड वर करायला आधी तरी कुठं जागा होती? आणि त्यावेळी काही तो माझा हातगुण नव्हता. मला आत ढकलत तानी मावशी म्हणाली, हे बघ, तुला एक सांगतो, त्या पोरासमोर माझ्याशी उद्धटपणा करू नको. माझ्या सहनशक्तीला देखील मर्यादा आहेत आणि मी देखील काही शेणामातीची पांडवपंचमीची गवळण नाही. मला देखील मन आहे. हे कधीतरी कळलं का तुम्हाला? ते काही नाही. उद्यापासून त्याला शाळेत घेऊन जायचं बंद कर. पाहिजे तर तो इथल्या शाळेत जाईल, नाहीतर परत जाईल आपल्या मामाकडे. नसती बॅद नको आम्हाला, भाऊरावांनी सांगितले व ते खोलीत गेले. तानी मावशी आत आली तेव्हा तिचा चेहरा भडकला होता. तिने कुडचाभर तांदूळ काढले आणि खिडकीपाशी जरा जरा हात फिरवत ते निवडले. चुलीत खसपस केल्यावर 2 लालभडक निखारे निघाले. तिने त्यांच्यावर 2-4 तुरकाट्या टाकल्या. जाळाने जीभ दाखवली व थोड्याच वेळात चुलीभोवती हातभर लांब लाल प्रकाश पसरला. ती चुलीपुढे बसली, पण ती पाणी केव्हा गरम करून माझ्या अंगावर ओतणार हे मला समजेना. तिने त्या रात्री मला नुसता भात व लोणचे दिले. ती स्वतः काही न खाता आडवी झाली. मी तिला हलवून म्हटले, तू काही खात नाहीस होय ग? आज मला काही नको, तू झोप आता, ती म्हणाली. चुलीपुढे फार वेळ बसल्यामुळे तिचे अंग गरम लागत होते. दुसऱ्या दिवशी भांडी घासायला तुळसा फार उशिरा आली. त्यावेळी आमचे जेवण झाले होते तेव्हा भाऊराव लगबगीने आले व तानी मावशीला म्हणाले, आज त्याला शाळेत पोहोचवायचं नाही काय? आटोप लवकर, उशीर होईल त्याला. कालचं बोलणं राहू दे बाजूला, त्याचं कशाला उगाच नुकसान करायचं. तानी मावशी काही बोलली नाही. तिने दप्तर माझ्या खांद्यावर अडकवले व ती माझ्याबरोबर निघाली. वाटेत ती एक शब्द देखील बोलली नाही. टेकडी चढून आल्यावर ती थांबली व म्हणाली, आता जातोस तू पुढं? मी न बोलता मान हलवली. तेथून शाळा दूर असली तरी वाट सरळ होती. मी निघताच ती परतली व टेकडी मागे नाहीशी झाली. 2-4 दिवसांतच मास्तरांनी मला दुसरीच्या
पोरांच्या पाट्या तपासायला सांगितले. त्यांनी एक गणित घातले होते. 2 पैशांना 6 आंबे तर 2 आण्यांना किती. मी पाट्या तपासू लागलो तर काय, सगळीकडे भम भोपळा. अर्जुन आला व म्हणाला, माझं गणित बरोबर दे, उद्या तुला मी मक्याचं कणीस आणून देतो. जोताने तर आताच खिशातून एक लांब पेन्सिल काढली, पण त्यांना बरोबर कसे देणार. सगळ्या पोरांचे एकच उत्तर, 48 आंबे. मी सगळ्या पाट्यांवर गुणिले गुणिले करून चूक लिहिले. मी म्हटले, अरे सगळ्यांचीच उत्तर 48 कशी. तर अर्जुन म्हणाला, कशी म्हणजे, आम्ही सगळ्यांनीच उद्धवची पाटी बघितली, आम्ही नेहमीच त्याची पाटी बघतो. मी चूक म्हणताच उद्धव मात्र रागावला व म्हणाला, मी आता तुझ्याशी बोलणार नाही. बाकीच्यांना काही वाटले नाही, पण ते देखील गप्पच बसले. मग मास्तरांनी मला वाचायला सांगितले. जाधव मास्तर स्वतः फारच सावकाश बोलत व मध्येच पाणी नाचण्याची भाकरी साधूवाणी असे उच्चार करत. त्यातही ते कधी जलद बोलू लागले की त्यांचे ततपप होऊन शिशी शिलांगण, कोको कोकणात, भभ भरपूर पाऊस असे होऊ लागे. खरे म्हणजे बहुतेक सकाळी पोरे तसेच बोलत, पण मास्तरांनी चुकून वाहना विष्णू म्हटले की तोंड झाकून हसत. मधल्या सुट्टीत तर सगळी पोरे म्हाद्या, टाकीत चेंडू, चेंडू म्हणत ओरडत, धिंगाणा घालत. मी पुस्तक उघडून वाचायला उभा राहिलो. मला उद्धव व इतर पोरांना हसवायचे होते म्हणून मी वाचायला सुरुवात केली. पान 7, धडा 3. झाशीची राणी. लक्ष्मीबाई फार शानी आणि सूर होती. परंतु मी वाचायला सुरुवात करताच म्हटल्याप्रमाणे पोरे खदखदा हसायला लागली. मास्तर समोरच उभे होते, उंच गळ्याचे, बारीक उघड्या पायांचे. त्यांनी माझ्याकडे शांतपणे पाहिले व शेजारच्या पोराला पुढे वाचायला सांगितले. मला वाटले ते येणार व माझा कान चांगला पिरगाळून कानोल्यासारखा करून टाकणार, पण मास्तरांनी काहीच केले नाही. तेव्हा मात्र मुद्दाम शेणात पाय घातल्यासारखे मला वाटले व मला मान वर करून पाहायला होईना. नंतर परवाचा झाली व एकदाची शाळा सुटली. आता मला येथून एकदा सुटायचे होते, पण सारे सांगितल्यावर तानी मावशी काय म्हणेल याची मला भीती होती. ती आली आहे की नाही हे न पाहता मी धूम ठोकणार होतो. मी लगबगीने दप्तर खांद्याला लावले तेव्हा मास्तर आले व माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू जरा थांब. मला वाटले आता आली की कंबक्ती. मला एकट्याला गाठून आता मास्तर मला फोडून काढणार, पण त्यांच्याजवळ छडी दिसली नाही. हे एक बरेच होते. मी घाबरत म्हटले, मास्तर मला दूर दवाखान्यात जायचं आहे, मग रात्र होईल, घाबरू नको. हवं तर मी तुला अगदी घरापर्यंत पोचवीन, नाहीतरी संध्याकाळी मी थोडं फिरून येतोच. ते म्हणाले, मी तोंड धुतो व मग जाऊ. तूही चल आता माझ्याबरोबर. शाळेला लागून तसल्याच छपराची एक खोली होती. तेथे मास्तर राहत होते. त्यांनी हिरवे कुलूप काढले. आत जमिनीवर एक चटई होती व कोपऱ्यात लहान वळकटी उभी केली होती. एका बाजूला चूल असून 2-4 भांडी होती. भिंतीला लागून एक खोके होते व त्यावर अंथरलेल्या कापडावर शिसपेन कागद होते आणि वरच्या फळीवर 10-12 पुस्तके होती. भिंतीवर एका म्हाताऱ्या खेडवळ बाईचा फोटो होता. मास्तरांनी पाणी बाहेर नेऊन पाय धुवून घेतले व नंतर आत येऊन खाकी विजार घातली. असल्या धुळीत हिंडायचं तर खाकी विजार फार छान. ते हसून म्हणाले. त्यांनी धोत्राची घडी घातली आणि दाराला कुलूप लावले. आज रात्री माझा उपवास असतो, तेव्हा स्वयंपाक नाही, काही नाही, आराम. ते म्हणाले,
आम्ही चालू लागलो. मास्तरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. सहज म्हटले, तुझं अक्षर फार छान आहे. तुला पुष्कळ कविता येतात. मी तुझ्या एवढा होतो त्यावेळी मी गुरं राखत होतो आणि मला एक अक्षर लिहायला येत नव्हतं. ते आतड्याने बोलत होते. एकदा मला वाटले त्यांनी मला एक मुस्कटात द्यावी आणि चालता हो म्हणून माझ्यावर ओरडावे. तू राजेसाहेबांची विहीर बघितलीस? मास्तरांनी एकदम विचारले. मी नुसतीच मान हलवली. ती विहीर राजेसाहेबांच्या आठवणीसाठी राणीसाहेबांनी बांधली. राणीसाहेब अगदी गोऱ्यापान आहेत. हातभर दागिने घालतात आणि त्यांचे 20 नौकर आहेत. बघ, तुला पाहिजेत तर त्या तुला घरी घेऊन जायला मिळतील. एवढंच की तुला तुझ्या मावशीला बदली द्यावं लागेल. तू म्हटलास तर चल, आत्ताच्या आत्ता राणीसाहेबांची घोडागाडी तुझ्या दारात आणतो. मग काय म्हणतोस? मला एकदम फार राग आला. मला वाटले मास्तरांनी हवे तर मला झोडपावे, पण हे काय बोलणे झाले. ती कुठली राणीसाहेब कुणास ठाऊक. म्हणे हातभर दागिने घालते. दोन्ही पायभर दागिने घाले नका. तानी मावशीच्या हनुवटीवरील गोंधण्याची तिला सर यायची नाही. मी चिडून काही बोलण्यासाठी थांबलो व मास्तरांकडे पाहिले. मास्तर हसत होते. तेव्हा माझ्या ध्यानात आले की मास्तर माझी थट्टा करत होते. मी कित्येकदा पाणी पाणी लोणी कंस म्हणतो म्हणून तू माझी चेष्टा केलीस. अरे, ती माझी भाषा आहे. लहानपणापासून 28 वर्ष मी ती बोललो, तिच्यावर वाढलो. ती झाली तरी एक भाषाच आहे. माझ्या खोलीत एका म्हातारीचा फोटो बघितलास नव्हे तू? ती माझी आई. ती रस्ते झाडायची. एक चिमणी माझ्या पुढे आदळून ती मला रात्री उशिरा पुस्तकासमोर बसवायची. पण तिला आयुष्यभर कृष्ण म्हणायला काही आलं नाही. ते तर माझं नाव आहे. पण शेवटपर्यंत मी तिचा किसनाच राहिलो. आता तिला देऊन टाकून दागिने घालणाऱ्या राणीसाहेबांना घेऊ होय रे पोरा. ही भाषा बरोबर की ती बरोबर याचा तू मोठा झाल्यावर विचार कर. आता ते जाऊ दे. पुस्तकात काय लिहिलं आहे तसं बोलायला म्हणायला यायला पाहिजे. हे देखील खरंच आहे. म्हणून पुष्कळदा तसलं बोलणं घालवण्याचा प्रयत्न करतोच मी. करतो की नाही, पण काही वेळा ते साधत नाही. आणि मी तोत्रा आहे हे काय मी मुद्दाम देवाजवळून मागून आलो होय? आणि हे बघ, मी फार शहाणा आहे असं मी म्हणत नाही. इथल्या इथं माझ्यापेक्षा शहाणी खंडीभर माणसं आहेत. मला येतं तेवढं शिक. तेवढं झालं की दुसऱ्या जास्त शहाण्या माणसाकडे जा. अरे, तू माझ्यापेक्षा जास्त शहाणा झालास तर मला काय वाईट वाटेल होय? हो की बॅरिस्टर. मग मी तुला पकडून आणून तुलाच अध्यक्ष करतो. मग तूच वाट आमच्या पोरांना बक्षीस. कुठलाही माणूस गावंढळ असला तरी त्याच्यात एक तरी गुण असतो. तू आगगाडीचं स्टेशन बघितलंस? मी म्हटले, होय, येताना मी आगगाडीनंच आलो अर्ध्यापर्यंत. हां, तर स्टेशनवर 50 ठिकाणची तिकीटं असतात. तुला जिथं जायचं आहे तेवढं तिकीट घ्यावं माणसानं आणि जावं. आता माझंच बघ. मला सायकलवर बसायला येत नाही, गाणं म्हणता येत नाही, चित्र काढता येत नाहीत. पण मला दोरीची पिशवी विणता येते, रंगीत कागदांच्या पट्ट्यांची चटई करता येते, मला गुलाबाची कलमं छान करता येतात. तसा मी पायीच खूप भटकलो आहे. अगदी रायगडला जाऊन एक नमस्कार टाकून आलो आहे. तुला यातलं काही आवडलं तर शिकून घे. मी संपल्यावर दुसरीकडे जा. आणखी एक तुलाच म्हणून सांगतो, मी पुष्कळ लिहितो सुद्धा. कागद आपलं
म्हणणं फार शांततेने ऐकून घेतो. मी तोत्रा आहे. मी पाणी म्हणतो म्हणून मला हसत नाही. आता मात्र मला रडू आवडले नाही. जाधव मास्तरांच्या हातात छडी नव्हती. त्यांनी रागाने मला शिव्या दिल्या नव्हत्या, पण मला डोळ्यांत पाणी आवरेना. तू तर वेडाच आहेस. रडायला काय झालं? पोरपणी असं चुकतंच, पण ते चुकलं एवढे ओळख म्हणजे झालं. आता बघ, तुझं अक्षर छान आहे. तू देखील का नाही लिहित? तुझं अक्षर छान आहे. तू देखील का काही लिहित नाहीस? माझे आवडते झाड यावर 20 ओळी लिही. अगर तुला आवडती माणसं असतील. होय, आहेत की. अगदी 5 माणसं आहेत. मी डोळे पुसत म्हणालो. 5? एकदम थांबून मास्तर म्हणाले, पोरा, तू किती भाग्यवान आहेस याची तुला कल्पना नाही. मला एकच माणूस मिळालं होतं. 5 म्हणजे सध्या 2च आहेत. आई, नाना, सुमी आता नाहीत, पण तानी मावशी, श्रीपू मामा आहेत. मग असं कर, तू तुझ्या मावशीवरच लिही. मग मी तुला घरी गूळ, शेंगा, खारीक देईन आणि स्वच्छ चांगलं लिहिलंस तर मी तुला एक बदाम देईन. मग आण लिहून आणि दे उद्या नव्हे, उद्या रविवार, सोमवारी दे. आता बघ, टेकडीवरून जाशील पलीकडे एकटा? मी हो म्हटले व थांबलो. देशपांड्यांनी मला छडी मारली तेव्हा तोंड घट्ट करून मी रडू आवरले होते. भिकारडा म्हटल्यावर मला राग आला होता, पण डोळ्यांत पाणी दाखवले तर त्यांचा विजय होईल म्हणून मी अगदी ताकाच्या खांबासारखा गुम्म राहिलो. आणि आता कशाला काही नसता डोळ्यातलं पाणी थांबेना. मास्तर परत फिरले. मी टेकडी उतरून खाली आलो तेव्हा तानी मावशी येताना दिसली. ती सारखी धापा टाकत होती. मडं काढलं त्या कुत्र्याचं, सारखं अंगावर यायला लागलं. ती म्हणाली, एक तरवड फांदी घेऊन त्याला असं झोडपून आले की ओरडत पंढरपूरपर्यंत पळालं असेल. म्हणून उशीर झाला. आणि आज काय करून बसलास? डोळ्यांत गंगा जमुना दिसतात. मी तिचा हात पकडला व मोठ्याने हसलो. हे तसलं काही नाही, निराळं आहे. ती एक माझी गंमत आहे. येताना मी तानी मावशीवर काय लिहावे हे आठवत होतो. मागचा भात स्वतःच कालवून खाताना तितकासा बरा लागायचा नाही. मग तोच भात तानी मावशीने कालवून त्यात लोणच्याचा खार घातला की सारा संपून आणखी भूक राहत असे. मला रामरक्षा येते, पण तिच्यासारखी नाही. एरंडाची नळी घालून केलेले तिचे साबणाचे फुगे माझ्यापेक्षा मोठे होतात. श्रीपू मामाला सांगून तिच्यासाठी वाहना आणायला हव्यात, नाहीतर वाळूचे कण तिच्या टाचांत जातात व मग ती सुई घेऊन रात्रभर टाच कोरत बसते. तिला एक खुरपे देखील हवे. आता ती एक मोडकी पळी घेऊन सीताफळाच्या झाडाभोवती उकरते व घागरभर पाणी ओतते. तिला निळे लुगडे छान दिसते, पण ते आता फार विटले आहे. मी मोठा झाल्यावर, पैसे मिळू लागल्यावर तसले नवे झगझगीत चमकणारे लुगडे तिला घेऊन देणार आहे. तिला कधीतरी पंढरपूरला जाऊन यायचे आहे. त्यासाठी देखील मी तिला पैसे पाठवीन. पण तिला अद्याप गलोलाने दगड मारता येत नाहीत आणि शाईने लिहिताना तिच्या बोटांना फार शाई लागते. तानी मावशीने मला एकदम ढोसताच मी भानावर आलो. कुठं लक्ष आहे रे मडक्या तुझं? तिने हसत विचारले. बघितलंस ना व? काय बघितलंस? मी उत्सुकतेने विचारले. तर तिने माझ्या डोक्यावरच हात मारला व त्यामुळे माझी टोपी खाली जाऊन घट्ट बसली. काय म्हणजे माकडाचं लग्न? ती म्हणाली. आता कसाच
मैलभर पिसारा असलेला मोर गेला समोरच्या बांधावरून आणि बघितलास काय म्हणून विचारल्यावर तू उलट विचारतोस काय? आता एवढ्या जवळून मोर गेला आणि मला तो दिसला नाही म्हणताच मी चिडलो. मोर मलाच का दिसत नाही? मी रागाने तिला विचारले. आता त्यावर डोकं आपटत बस. ती पुन्हा हसून म्हणाली, अरे मोर कुणाला केव्हा दिसावा याबद्दल काही न्याय आहे होय? दिसला तर तो दुसऱ्याला दाखवावा, नाही दिसला तर तक्रार करू नये. परंतु मोर रतनला दिसतो, तानी मावशीला दिसतो, पण मला मात्र तो दिसत नाही. याचा माझा राग कमी झाला नाही. मी मोर पाहिले आहेत असे सगळ्यांना सांगायला मला फार आवडले असते. आम्ही घराजवळ आलो तेव्हा तुळसा घरातून बाहेर पडली. ती असल्यावेळी कधी घरी यायची नाही आणि भाऊराव देखील यावेळी घरात नसत. आम्ही घराजवळ आलो तेव्हा तुळसा घरातून बाहेर पडली. ती असल्यावेळी कधी घरी यायची नाही आणि भाऊराव देखील यावेळी घरात नसत. तिला पाहूनच तानी मावशी दगडासारखी झाली. तुळसाकडे पाहत ती ओरडली, तुझं काम बाहेर आहे. माझ्या घरात पाऊल टाकशील तर पाय मोडून देईन. हां, तोंड सांभाळून बोला बाय. भांडी घासणारी म्हणून वाटेवरची माती हाय काय? मी हात नाचवत तुळसा म्हणाली. त्यांनीच आत येऊन चहा घे म्हटलं म्हणून मी आत पाऊल टाकलं. नाहीतर माझं काय अडलंय पायताण आणि उद्यापासून कामाला देखील येऊ नको. तुझ्या दुसऱ्या 1000 मिळतील. तानी मावशी म्हणाली. रागाने तिचे ओठ थरथरत होते. घ्या की ठेवून तुम्हाला काम. गेल्या खेपेला बंद केलं तर नाक घासत घरी बोलायला आला की तुमचाच नवरा. एकदम वाईट हसून तुळसा म्हणाली. यावर भाऊराव खोली बाहेर आले व म्हणाले, तू जा आता, मी बघून घेतो, नाहीतर इथंच चव्हाटा होईल. तुळसा पुन्हा हसली आणि होळी मिरवणुकीतील रंगीत हिजड्याप्रमाणे अंग वळवत निघून गेली. तानी मावशी मला तेथेच थांबवून आत गेली व तुळसाने चहा प्यायलेली कपबशी उचलून तिने दवाखान्याच्या भिंतीवर दणादणा फेकली. तिचे पांढरे तुकडे खाली वाळूत पडले, पण तिचा राग तेवढ्यावरच थांबला नाही. तिने भाऊरावांची कपबशी देखील तशीच भिरकावून दिली. आता घरात कपबशीच उरली नाही. त्यानंतर ती भाऊरावांच्या समोर उभी राहिली व शांतपणे म्हणाली, मी इतके दिवस सारं सहन केलं, पण आज मात्र अति झालं. आता या घरात मी तरी राहीन, नाहीतरी येसवा तरी. भाऊरावांनी बाहेर जायला कोट घातला होता. त्यांनी उगाचच मिशा साफ केल्याप्रमाणे केले आणि ते पचदिशी म्हणाले, तू देखील त्या इरेला पडू नकोस. तू किंवा ती एवढंच ठरवायचं असेल तर माझं काय उत्तर येईल हे तुला माहीत आहे. आज जा मुकाट्यानं. ते बोलले व लगेच बाहेर पडले. रागाने ताणलेली तानी मावशी एकदम विजल्यासारखी झाली व कमरेवर ठेवलेले तिचे हात खाली पडले. ती सैलपणे आत आली आणि स्वयंपाकघरातील भिंतीला टेकून बसली. मी दप्तर आत टाकले, कंदील लावून दिव्याला नमस्कार केला, व मग उगाचच तिला चिकटून बसलो. मला वाटलं होतं मी जाते म्हणताच तरी ते वठणीवर येतील. ती पोकळ आवाजात म्हणाली, पण त्यांनी मलाच जा म्हणून सांगितलं की. आता मात्र माझ्या आयुष्याची निरीच सुटली. तानी मावशी बोलत होती, पण ते माझ्याशी नव्हते, कारण ती माझ्या डोळ्यांनी समोरच्या कंदिलाकडे पाहत होती. त्या रात्री तिने स्वयंपाक केला नाही.
सकाळचीच भाकरी शिल्लक होती. तिच्याबरोबर थोडे ताक देऊन तिने मला जेवण दिले आणि अद्याप उशीर झाला नव्हता तरी मला तसेच रागावून झोपवले. नंतर तिने दिवा बारीक केला, पण ती तशीच बसून होती. मी मध्येच एकदा जागा झालो तेव्हा देखील दिवा जळत होता आणि तानी मावशी देखील तशीच ताठ डोळ्यांनी बसून होती. मग मी जागा झालो ते तानी मावशीच्या ओरडण्याने. ती बाहेरच्या खोलीसमोर उभी राहून ओरडत बोलत होती, मी ती कधीच देणार नाही. तिनं वापरलेला कप देखील घरात नको होता आणि अंगावरची माळ मी तिला देऊ? उगाच गावगणना करू नकोस, भाऊराव म्हणाले, पण त्यांचा आवाज देखील मोठाच होता. ती पंढरपूरला जाणार आहे. 3-4 दिवसांकरता मागितली आहे तिनं. दे तेवढ्यासाठी. माझी माळ घालूनच ये आलीस तर, असं सांगितलं आहे की काय सटवेईला त्या विठोबानं? तानी मावशी म्हणाली. मग तो पंढरपूरचा विठोबा नसेल, कुठल्या तरी गल्लीतला उंडगा विठोबा असेल आणि ती माळ काही तुमच्या घरातली नव्हे. तिकडून मला मिळालं म्हणजे हातात फक्त पोपाट व केरसुणी. ती माळ मला लग्नात कमळीनं दिली आहे. मी जीव देईन पण माझी माळ देणार नाही. माझं मडं पाडा आधी, मग घ्या ती. तानी मावशी आत आली तेव्हा मी जागा झालो हे तिच्या ध्यानात आले आणि तू गप्प झोप रे, मध्ये मध्येच उठून बसू नको, गोठ्यातल्या वासरासारखं, ती म्हणाली. तिने माझे पांघरून उगाचच सारखे केले तेव्हा ती सारखी धापा टाकत होती. भाऊराव तरातरा चालत दवाखान्याकडे गेले व खडाखडा करत त्यांनी दरवाजा उघडला व दिवा लावला. बाटल्यांचा आवाज झाला. मग थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज करत दवाखाना बंद करून ते परत आले व त्यांनी एक पुडी तानी मावशी पुढे फेकली. मरतो म्हणणारे असले पुष्कळ बघितले आहेत. ते म्हणाले, तुला मरायचं आहे ना, घे हे औषध, 4 माणसांना पुरून उरेल बघ. असल्या धमक्यांनी मी कंटाळून गेलो आणि आता बऱ्या बोलानं ती माळ दे. तानी मावशी ताडकन उठली खरी, पण भाऊरावांनी तिला भिंतीकडे ढकलले व तिच्या गळ्यात हात घालून माळ हिसकावून घेतली. त्याबरोबर तिच्या गळ्यातील मंगळसूत्राचा जुना दोरा देखील तुटला व काळे मणी माझ्या अंथरुणापर्यंत पसरले. तानी मावशीला भिंतीवरच्या शिंक्याची तार ओरबडली व कपाळावर रक्त दिसले. का कोणास ठाऊक मला त्यावेळी फार संताप आला. मी अंगावरचे पांघरलेले जुनेरे फेकले व भाऊरावांचा हात घेऊन मी त्यावर कडकन चावलो. ते दंड दिशी फिरले व पाऊल माझ्या अंगाला लावून त्यांनी मला अशा जोराने ढकलले की समोरच्या भिंतीवर जाऊन आदळलो आणि डोक्यातील मुंग्या अंगभर झणझणल्या. मग वेंधळ्याप्रमाणे उभ्या असलेल्या तानी मावशीने चटकन कपडे वाळत घालण्याची काठी हातात घेतली. आता तिचा आवाज मोठा नव्हता की तो कापतही नव्हता. ती म्हणाली, ठीक आहे, शेवटी असंच व्हायचं होतं तर, पण त्या पोराला जर पुन्हा हात लावशील तर आईची शपथ घेऊन सांगते की मी तुझ्या अंगाचा शेणकाला करून टाकेन. भाऊराव एकदम मागे सरकले, पण नंतर त्यांनी माळ एकदा हातात उडवली व ते खोलीतून निघून गेले. तानी मावशी माझ्याजवळ आली व म्हणाली, तुला कुठं लागलं का? माझे आदळलेले डोके अद्याप झणझणत होते, पण मी म्हणालो नाही. तिने पुन्हा माझ्यावर पांघरून घातले. मला वाटले हे सारे घालायचे का तानी मावशीच्या वर्णनात. मग मीच म्हटले नको, कारण मग भाऊरावांचे नाव घालावे लागेल
आता मला भाऊरावांचे नाव देखील नको होते. भाऊराव हलकट होते. मी असा झोपतो न झोपतो तोच तानीमावशीने मला हलवून उठवले व म्हटले, उठ रे, 4 वाजले बघ. नाथाच्या देवळात घंटा वाजायला लागल्या आहेत. अगं पण आज रविवार, शाळा नाही, काही नाही. मी डोळे चोळत म्हणालो. पण तिने मला हाताला धरून चक्क उठवून बसवले. स्वयंपाकघर चांगले उबदार होते, कारण तिने मोठा जाळ लावला होता व त्यावर मोठे पातेले ठेवले होते. जा, बाहेर जाऊन ये, मग आंघोळ कर. आज मी तुला न्हायला घालणार आहे, ती म्हणाली. आत जेवढे गरम होते तेवढेच बाहेर थंड होते. मी कुडकुडत आत येऊन बसलो. तिने घसाघसा तेल लावून अंग हाडे अगदी सैल करून टाकली. सगळे गरम पाणी तिने माझ्यावर घातल्यावर मात्र अंग कापसाच्या बोंडासारखे झाले. मग आपल्या लाकडी फणीने तिने माझे केस विंचरले व कपाळावर गंधाची टिकली लावली. मी म्हटले, तानीमावशी, आज कसला सण आहे? सारे शांत होते, तरी तिला माझे शब्द ऐकू गेले नाहीत. आतापर्यंत उजाडले होते. तेव्हा तिने दिवा काढला. तिने आज चहाबरोबर पोहे केले, पण त्यात खोबरे नसल्याने ते खडखडीत झाले होते. मी म्हटले, तानीमावशी, हे पोहे नकोत मला, दगडासारखे आहेत. घरात बघ, खोबरंच नाही आज. ती कळवळून म्हणाली. आणखी थोडे उजाडले की मी लिहायला सुरू करणार होतो. तोपर्यंत मी कागद चिसपेन काढून ठेवली. तिला टोक काढायचे होते. दप्तरात कुठले तरी ब्लेड होते, पण मी नखानेच टोके काढून ती नीट केली. रात्री झोपेत तानीमावशीविषयी मला आणखी खूप आठवले होते. तिने तळलेले सांडगे कुरकुरीत जाईच्या फुलासारखे स्वच्छ पांढरे होतात. काकणे घालून घेतल्यावर ती कासाराला नमस्कार करते. रात्री झोपताना ती हळूच आस्तिक आस्तिक काळभैरव म्हणते आणि संध्याकाळ झाल्यावर मीठ तेल विकत आणत नाही. पण तोच तानीमावशीने मला हाक मारली. मी म्हटले, आज अभ्यास फार आहे, शिवाय मी एक गंमत लिहिणार आहे. पण त्यावर ती हसली नाही. उलट ती म्हणाली, आज अभ्यास राहू दे, जरा इकडे ये. तिने एका लहान गाठोड्यातून चांदीची वाटी व सोन्याचे 4-5 लाखमणी काढले. वाटी मला देत ती म्हणाली, ही वाटी बघून घे. ती पुन्हा तुला बघायला मिळायची नाही. काय लिहिलं आहे तिच्यावर? मी ती बारीक अक्षरे वाचून पाहिली. तिच्यावर लिहिले होते, तानीस भेट, कमळी. दुसऱ्या बारशाला आले होते त्या दिवशी कमळीनं मला ती भेट दिली होती. ती म्हणाली, तिने मणी व वाटी एका फडक्यात घातली. मी आता बाहेर जाऊन येते, तोपर्यंत तू कुठे जाऊ नकोस. ती बाहेर पडल्यावर मी लिहायला बसलो. तेव्हा मला एक ताव पुरला नाही. मला वाटले, मास्तर काय म्हणतील, 20 ओळी लिही म्हणतानाच 2 ताव भरायला आले की. पण मी तसाच लिहित गेलो. तोपर्यंत सिस्पेन मोडली. आता मात्र ब्लेडने तासल्याखेली टोक येणार नव्हती. मी दप्तर शोधले तर आत पुस्तकेच नाहीत. मला फार नवल वाटले. मग उठून मी बॅग बघितली तर श्रीपू मामाने भरली होती तशीच तानीमावशीने माझी पुस्तके, कपडे, पाटी आत ठेवून बॅग भरली होती. तळाशी रंगीत भोवरा तसाच होता, कारण तो बाहेर काढायचा मला प्रसंगच आला नाही. शाळा एकदाची संपली की माझ्याशी बोलत तानीमावशीने मला भोवऱ्याचा विसर पाडला होता. तानीमावशी फार उशिरा घरी आली. आल्याबरोबर मी तिला विचारले, हे काय, माझं सामान का भरलंस? कारण तू आज दुपारी 2 वाजता परत गावाला जाणार आहेस. म्हणजे श्रीपू मामाचं काय पत्र आलं होय? पत्रबित्र काही नाही.
आता सुट्टी ही फार दूर नाही आणि घरी गेल्यावर श्रुपू तुला समजावून सांगेल सगळं, ती म्हणाली. ही तानी मावशी निराळी होती. तिचा चेहरा आता विस्कटल्यासारखा होता व ती माझ्याकडे न बघता बोलत होती. अगं, पण मला अजून स्टेशन वगैरे काही माहीत नाही, मी म्हटले. ती माझ्याजवळ आली व बसली. आता माळ तर गळ्यात नव्हतीच, पण तुटलेलं मंगळसूत्र देखील तिने पुन्हा ओले नव्हते, त्यामुळे तिचा गळा फार उघडा दिसत होता. हे बघ, तू आता मोठा व्हायला शिकलं पाहिजेस. मी तुला किती दिवस पुरणार? इकडे तिकडे विचार, शिक, सगळं आपोआप येत जातं. मग नंतर तर तुला सगळं एकट्यानंच सांभाळावं लागेल. त्यावेळी आपल्याला माहीत नाही म्हणून तू गप्प राहणार की काय? आज मी इब्राहिमला तुला गाडीत बसवून द्यायला सांगते. तो माझ्या थोड्या ओळखीचा आहे. तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि ती उठली. तिने घाईघाईने भात शिजवला व त्यावर आज मुद्दाम मेथकूट टाकले. आज तिला काय लहर आली होती कुणास ठाऊक. पण आज तिने मला घास घातले. ती मगाशी म्हणाली होती, तू आता मोठा व्हायला शिकले पाहिजेस म्हणून. आता तीच मला लहान करून घास भरवत होती. शाळेतल्या पोरांनी पाहिले असते तर फजितीच उडाली असती. पण मी म्हटले, इथे कोण आलंय बघायला? आणि असली लहर तानी मावशीला पुन्हा कधी येणार कुणास ठाऊक. ती स्वतः जेवली नाही की तिने काही खाल्ले नाही. तिने पदरानेच माझी टोपी पुसली व बॅग उचलून ती म्हणाली, चल. मला एकदम मी लिहिलेल्या कागदांची आठवण झाली. मी म्हणालो, अगं, पळत जाऊन मी हे ताव तेवढे जादू मास्तरांना देऊन येऊ का? त्यावर तिने मान हलवली. आता वेळ नाही रे. मोटार तिकडच्या रस्त्यानं जाते. तेथे मोटार थांबवायला सांगून बघू इब्राहिमला. मी ते ताव चांगले घडी करून सदऱ्याच्याच खिशात ठेवले. तोच तानी मावशी पुन्हा म्हणाली, चल आटप लवकर. मी तिला तेथेच वाकून नमस्कार केला व आम्ही बाहेर पडलो. या हातातून त्या हातात करत तानी मावशीने मोटार स्टँडपर्यंत बॅग आणली. तेथे अद्याप मोटार आली नव्हती. नंतर पाण्याने भरलेल्या सोडा वॉटर बाटल्या टांगलेले एका हॉटेलात माणसे ये जा करीत होती व दुसऱ्या बाजूला निंबोण्याने पिवळ्या झालेल्या जमिनीवर निंबाखाली 4-5 बाया पुरुष अंग आखडून वाट पाहत बसले होते. तानी मावशीने बॅग खाली ठेवली व ती मला चिकटून बसली. मग एकदम जोराने तिने मला कुरवाळले व पदराने डोळे पुसून घेतले. तिचे डोळे लाल ओलसर होते. हे बघ पोरा, तू आता जाणार. चांगलं मन लावून शिक आणि मोठा हो. हा, मध्येच बोलू नकोस. तू शहाणा आहेस. तू शिकणार आणि मोठा देखील होणारच, हे मला माहीत आहे. मागं मला खूप वाटायचं घरात पोरं असावीत. त्यांच्या सतत आई आई म्हणण्यानं आपण कौतुकानं हैराण होऊन जावं. पण एक झालं ते 2 महिन्यांतच नाहीसं झालं. मग तुझ्यासारखा पोरगा कमळीनं पाठवला आणि तू देखील आता परत चाललास. शेवटी आपला शेर असतो, तेवढंच आपल्याला मिळतं, हेच खरं. काही करायला झालं नाही, काही नाही. तू इतक्या वर्षांनी येऊन चाललास, पण तुला एक नवा सदरा शिवून देण्याची माझी ताकद राहिली नाही. तानी मावशीने एकदम पदराखालून माझ्या दप्तराची पिशवी काढली व बॅग उघडून तिच्यात घातली. तू जाताना काही गोडधोड विकत तरी घ्यावं म्हणून बघितलं तर आजच धनाजीचं दुकान बंद. तो कसल्या तरी जत्रेला जाऊन बसलाय.
म्हणून तू तसंच जाऊ नयेस म्हणून घरातलीच साखर यात ठेवली आहे बघ. श्रीपूला म्हणावं काही करायला त्राणच उरला नाही. तिने मला घट्ट धरताच माझ्या खिशातील कागद चुरगाळले. तोच मोटार आली आणि समोरच उभी राहिली. तानी मावशीने वरून पदर फिरवला व ती इब्राहिमकडे गेली. तो दातात विडी धरून केस विंचारत उभा होता. हे बघा, या पोराला तेवढं बेळगावकडच्या गाडीत बसवून द्या. नवीन आहे, मेहरबानगी होईल. नंतर तो आपल्या स्टेशनवर उतरेल आपणच. त्यावर इब्राहिमने विडी हातात धरली व मान हलवली. अगं, त्याला शाळेजवळ मोटार थांबवायलाही सांग की हातासरशी. मी तिला डिवचून म्हटले, पण ते तिला समजलेच नाही. तिने बॅग आत ठेवली व मला आत ढकलले. मग तिने चोळीतून एक नोट काढून तिकीट काढले व मला दिले. सांभाळून ठेव. इब्राहिमकडे आगगाडीचे पैसे दिले आहेत आणि हे घे 2 आणे. तुला वाटेत फारच भूक लागली तर काहीतरी विकत घे, पण दुसऱ्यांनी दिलेलं काही खाऊ नको. वाटेत गाडीमधून उतरू नको. तानी मावशी म्हणाली. तिने 2 आण्याचे 1 नाणे माझ्या खिशात टाकले व पुन्हा एकदा माझ्या तोंडावरून हात फिरवला. मग मात्र ती अगदी सैल होऊन खाली वाळू जळत असता तशीच उभी राहिली. त्यावेळी मला तिचा चेहरा अगदी रिकामा, आपण घर सोडून जाताना जुने घर दिसते त्याप्रमाणे टाकलेला दिसत होता. मला वाटले तिने आता भाऊरावाजवळ राहू नये. तो हलकट आहे. तिने माझ्याबरोबर सरळ श्रीपू मामाकडेच यावे. ती तशीच काही न बोलता ओलसर डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली. मग मोटार सुरू झाली. मी हात हलवून येतो म्हटले तेव्हा ती तशीच गुडघे उंचावून खाली बसली व डोके खाली घालून रडू लागली. मग मोटार निघाली. लहान अरुंद रस्त्यावर मोटार निघाली. वाटेत चिरचिरत डुकरे बाजूला होत झिपऱ्या सोडलेल्या एका पोरीने मध्येच भाकरीचे गाठोडे आणून इब्राहिमला दिले. मोटार गावाबाहेरून शाळेच्या मागच्या बाजूला वळली. दूर अंतरावर शाळेजवळच मास्तर धुतलेले धोतर झटकत वाळत घालत होते. मी ओरडलो, मास्तर मास्तर. मी इब्राहिमला देखील म्हटले, अहो जरा येथे मोटर थांबवा. पण त्याला ते ऐकायलाच गेले नसावे. मी मास्तरांना पुन्हा हाक मारली व खिशातून कागद धरून खिडकी बाहेर धरले. एवढ्या अंतरावर त्यांना हाक पोहोचली की नाही कुणास ठाऊक, पण ते मोटारीकडे पाहत थांबले. मी ताव तसेच खिडकी बाहेर टाकले. ते उडत शाळेच्या आवाराच्या कडेला जाऊन पडले. मास्तर ते खात्रीने उचलून वाचतील, मग कधीतरी मुद्दाम टेकडी उतरून ताना मावशीकडे जातील व सगळे सांगतील. मग तानी मावशी म्हणेल, वा बराच लबाड होता की पोरगा. पण ती आनंदाने हसेल. तिच्या हनुवटीवरील हिरवा गोंदलेला ठिपका अंगठीतल्या हिरव्या खड्याप्रमाणे चमकेल. मग मी हे सारे पाहायला येथे नसलो म्हणून काय झाले. ती खात्रीने हसेल आणि त्यावेळी आताच आपण झाडावरची उबदार कैरी झाल्याप्रमाणे मोहरातल्या लहान गोटीसारखी दिसणारी तिची हनुवटीवरील हिरवी खूण देखील तानी मावशीबरोबरच अगदी सुरेख हसेल. तोच कोणीतरी मोर मोर म्हटले व दुसऱ्या बाजूच्या खिडक्यांकडे माणसांनी गर्दी केली. मी देखील उठलो, पण वाकून पाहत असलेल्या माणसांच्या गर्दीत मला खिडकीपर्यंत देखील पोहोचता आले नाही. मग लगेच ती माणसे पुन्हा आपापल्या जागी येऊन बसली. निदान 8-10 तरी असतील नाही, कोणीतरी म्हटले. पण एक
रुमालवाला माणूस मागे वळत म्हणाला, 8-10? काय वेड की काय तुम्ही? अहो 25च्या खाली एक कमी असले तर उजवा कान कापून देईन, डावा कान काय कानफाट्या देखील कापून देईल. आमचंच शिवार नवं होय ते. दररोज बघतो की आम्ही तो कळप. 25 मोर आपला डोळे असलेला हिरवट पिवळट पिसारा आणि निळी पानं आणि निळी मान मिरवत समोरून जगदिशी आले होते आणि जगदिशी निघून गेले होते, पण मला मात्र ते पाहायला मिळाले नाहीत. स्टेशन समोरच मोटार थांबली. मोटारीत मी खिडकीजवळ बसलो होतो व खिडक्यांना काचा नव्हत्या, त्यामुळे स्वच्छ सदऱ्यावर विधभर राखी माती जमली होती. ती मी झाडत होतो तोपर्यंत इब्राहिमने तिकीट आणले. त्याने माझ्याच डोक्यावर बॅग दिली व मला बकोटीला धरत आत नेले. मग ढकलतच त्याने मला समोरच्याच गच्च भरलेल्या डब्यात कोंबले. तेथे बसायला तर जागा नव्हतीच. मग मी बॅगेवरच एका कोपऱ्यात चेंगरून घेत बसलो. तुझ्याजवळ पैसे आहेत? खिडकीतून इब्राहिमने विचारले. मला आणखी पैसे कशाला पाहिजे होते? तानी मावशीने दिलेले 2 आणे मला पुरे होते. आहेत, तानी मावशीने मला 2 आणे दिले आहेत. मी म्हणालो, आण ते इकडे. मी काय कोरड्या गळ्यानं जाऊ की काय? तो म्हणाला. मी त्याला माझे 2 आणे देताच तो स्टेशनवरच्या चहाच्या दुकानाकडे गेला. तेथे ताटात पिवळी धमक भजी होती. त्यातील एक उचलून तो खात असता मला देखील एकदम भूक लागली. ती भजी मऊ, गरम, मसालेदार असावीत. मला कोणीतरी हलवून म्हटले. त्यावेळी वेडेवाकडे झोपून माझी मान अगदी अवघडून गेली होती. माझे स्टेशन आले होते. लोकरीची गरम टोपी घातलेल्या म्हाताऱ्याने मला हलवले नसते तर मी तसाच गेलो असतो पुढे. त्यानेच विचारले होते म्हणून मी त्याला कुठे जाणार हे सांगितले होते. हे बरेच झाले होते. मी बॅग उचलली व ती सरळ डोक्यावर घेऊन निघालो. आता रात्र बरीच झाली होती. रस्त्यावर कुणी नव्हते. पण हा रस्ता पायाखालचा होता. गाव माझेच होते. मी श्रीपू मामाकडे आलो त्यावेळी मला घाम आला होता आणि डोक्यावरची बॅग जड झाली होती. मी बॅग उतरून श्रीपू मामा म्हणून हाक मारली, पण 1 नाही 2 नाही. पण नंतर बघतो तो काय, दाराला कुलूप. आता एवढ्या रात्री जायचे कुठे? माझे पाय तर कापसाचे होऊन बसले होते. मी कट्ट्यावर बॅग ठेवली आणि आराम झोपलो. आता निदान पाय तरी उघडत नव्हते की कोणी पेंगत येऊन आपल्यावर आदळत नव्हते. श्रीपू मामा सकाळी फार उशिरा आला. मला पाहताच तो तोंड उघडे टाकून बघतच राहिला. कुलूप काढताना तो म्हणाला, तू बावळटच आहेस. आजूबाजूला जरा चौकशी करायची. मी कोपऱ्यावरच्या किल्लेदारच्या दुकानात होतो. आज त्याचं दुकान बंद असतं म्हणून आत आम्ही पत्ते खेळत होतो. त्यानं मला समोर बसवले आणि विचारले, का आलास तू? पत्र नाही, काही नाही. तानी अशी धाडायची नाही कारण असल्याखेरीज. खरे म्हणजे मला आता फार भूक लागली होती. तानी मावशी मला यावेळी काही ना काही खायला देत असे. मी भूक लागली म्हणताच त्याने एका पातेल्यात असलेला थंडगार भात काढला व त्यावर चमचाभर दूध टाकले. पण मला तो कोरडा घट्ट भात गिळेना. मी तुला नंतर रोट भाजी आणून देतो, पण आधी सगळं सांग, तो म्हणाला. मी त्याला सगळे सांगून टाकले. तुळसाविषयी, तानी मावशीची माळ घेतली त्याविषयी, भाऊरावांनी तिच्यापुढे टाकलेल्या पुडीविषयी, मोराविषयी. तो ताडकन उठला व वेड्याप्रमाणे इकडे तिकडे हिंडू लागला. त्याने खिशातून पुष्कळशी चिल्लर काढली व माझ्या हातात घातली. तो घाईघाईने म्हणाला, तूच जाऊन रोट भाजी आणून खा. मला बाहेर जायचं आहे. तू जर झोपणार असशील तर आतून कडी लावू नको. तो तसाच गेला.
कोठे कशासाठी देव जाणे. मी दार नुसते ओढून घेऊन भटाच्या हॉटेलमधून 2 पैशाची भाजी व 1 मोठा रोट आणला. तेवढा संपल्यावर कुठे पोट शांत झाले. मग मी जाजम पसरले. श्रीपू मामाची टेकाची उशी घेतली आणि आकडून गेलेले अंग पसरून दिले. मी जागा झालो त्यावेळी श्रीपू मामाने दिवा लावला होता व तो मशिनीजवळ भिंतीलाच टेकून बसला होता. त्याची उशी मी घेतली होती. आणखी काही तिनं सांगितलं नाही. जणू तो इतका वेळ बाहेर न जाता इथेच असल्याप्रमाणे त्याने विचारले. काहीसुद्धा नाही. मी केव्हा परतायचं हे देखील सांगितलं नाही. येताना पुडाभर साखर मात्र दिली तिनं. आता बक्कळ महिनाभर चहा पाहायला नको, मी सांगितलं. श्रीपू मामा स्वतःशीच गुम्म बसला होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, 45 वर्ष मी गुरासारखा राबलो आणि तेवढ्यात काय केलं तर निव्वळ पोटाचा खळगा भरत आलो बघ. अरे, अचानक पाहिजे झालं तर आज मला 15-20 रुपयांची ऐपत नाही. आज 20 ठिकाणी मी भटकलो, दातांच्या कण्या केल्या, तेव्हा कुठे 17 रुपये जमले. एकानं तर मोठ्या जिकिरीनं मला 8 आणे दिले. हे मशीन माझ्या पोटाची गिरणी, पण त्याचं कर्ज 10 वर्षात फिटेना. मग कमळी जाणीला हात उचलून काही द्यायचं तर दूरच. हे बघ, मी उद्या दुपारच्या गाडीनं तानीकडे जातो आणि तिला पुढं घालूनच घेऊन येतो. त्याआधी गाडीच नाही. तू या डब्यात पैसे आहेत ते घेऊन आऊबाईकडं जेवायला जात जा. रात्री रोड भाजी घे आणि दार उघडं टाकून भटकू नकोस उंडग्याप्रमाणे. शिवाय मला झोप आवरेना व तो काय सांगतो हे कानावर पडत असतानाच मी पेंगू लागलो. 2 वाजण्यापूर्वी गाडीच नव्हती, पण 11 वाजल्यापासून श्रीपू मामा सारखा इरझारा घालत होता. सारखा समोरच्या घरातील घड्याळाकडे पाहत होता. मग 1 वाजताच तो बाहेर पडला व झपाझपा चालू लागला. तो कोपरा वळून गेला असेल नसेल तोच पोस्टमन आला आणि त्याने 1 पाकीट खोलीत टाकले. मी टोपी घालून धावत गेलो. श्रीपू मामा तोपर्यंत विणापाणीच्या देवळापर्यंत गेला होता. मी धापा टाकत पत्र त्याला दिले. पत्र म्हणताच तो घाबरला आणि मटकन देवळाच्या कट्ट्यावर बसला. त्याने मोठ्या कोरड्या डोळ्यांनी पत्र वाचले व तो ताडताड परत आला. मी आत येताच तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, तानी मावशी गेली, झोपली, ती उठलीच नाही. त्याने रागाने पाण्याचे भांडे लाथाडले व त्यामुळे खोलीभर पाणी झाले. त्याने चिंध्यांचा ढिगारा उधळला व काही चिंध्या रंगीबिरंगी पिसाप्रमाणे माझ्या अंगावर येऊन पडल्या. मशिनीला तेल घालायचे नळकांडे खिडकीत होते, ते देखील त्याने खाडकन भिंतीवर आदळताच त्यातील तेल डचमळले आणि भिंतीवर तेलाचा डाग पडला. मूर्ख, बेअक्ली, अक्कलशून्य. मूर्ख, बेअक्कली, अक्कलशून्य, तो ओरडत म्हणाला. मी काय मेलो होतो की काय? माझे हात झिजले होते. हात झिजवायला मला फारशी माणसं नाहीत. हेच उलट माझं फुटकं नशीब. कशाला राहायचं होतं त्या घाणीत? मला एक माणूस काही जड नव्हतं. लाथ मारायची त्या घरावर, त्या माणसावर, आणि यायची होतीस तू सरळ या ठिकाणी. मला पहिल्यांदा वाटले श्रीपू मामा मलाच शिव्या देत आहे, पण नंतर माझ्या ध्यानात आले की तो तानी मावशीला कावत आहे. ती गेली आणि ती गेल्यावर तो तिच्यावर असे रागावत आहे याचे मला फार वाईट वाटले. पण तो असा पेटला होता की एक शब्द बोलायचे मला धैर्य नव्हते. त्याने पत्र टराटरा फाडून टाकले व तो पुन्हा खोलीभर फिरू लागला. मी काय सांगतो हे चांगलं ध्यानात ठेव. भिंतीवर अगदी
3 बोटं लावून ठेव चुन्याची. कधीतरी जाऊन त्या राक्षसाला एकदा तरी झोडपून आलो नाही तर माझं नाव श्रीपाद त्र्यंबक जोशी नव्हे. माझे बाप 2. त्यावर तो एकदम माझ्याजवळ आला व हिसक्याने त्याने मला उठवले. जा तू बाहेर खेळ मारुतीच्या देवळात. तो खोलीच्या मध्ये पाय पसरून उभा राहिला आणि पैलवानाप्रमाणे उडी मारून त्याने शड्डू मारला. तो म्हणाला, तू घाबरू नकोस, मी आहे की. तू आणि मी मिळून अजूनही त्या भडव्या नशिबाला टांग मारू. जा तू थोडा वेळ देवळात खेळून ये. त्याने मला जवळजवळ ढकलतच बाहेर काढले व धाडदिशी दार लावून कडी लावून घेतली. मी देवळाकडे निघालो. मला वाटले नरसू राजाराम तेथे असतील, त्यांच्याशी बोलायला मिळेल. मी तानी मावशीबरोबर हरेश्वरला गेलो की नाही, पण तेथे खरेच गेलो होतो असे सांगून मी तळ्यातील कमळे, मोर आणि कैऱ्या यांचे वर्णन करणार होतो. तसे माझ्या ध्यानात आले, आपण येताना टोपी घातली नाही आणि टोपी घातल्याखेरीज देवळात कसे जायचे. मी परत आलो. श्रीपू मामाला पुन्हा दार उघडायला सांगायच्या ऐवजी खिडकीतूनच त्याच्याकडून टोपी घ्यावी म्हणून मी खिडकीपाशी आलो. पण मला श्रीपू मामाला हाक मारायचे मन झाले नाही, कारण चिंध्यांच्या ढिगावर तोंड टाकून श्रीपू मामा लहान मुलाप्रमाणे एकटाच रडत होता. मी देवळात गेलो नाही. बाहेरच एका बाजूला उंबराचा पार होता. तेथली फरशी दुपारी उन्हात फार तापत असे, पण संध्याकाळी मात्र ती निवत येऊन नुसती उबदार होत असे. अशा वेळी जाऊन तिच्यावर बसायला मला फार बरे वाटत असे. शिवाय त्यावेळी वर शांत वारा लागे. मी तेथे जाऊन बसलो. त्यावेळी तेथे आणखी कुणी नव्हते हे खरे नव्हे. भोवती सगळीकडेच तानी मावशी होती. मला ढकलून हसणारी, मास्तरांना चोख रामरक्षा म्हणून दाखवणारी, दमून धापा टाकत शाळेकडे येणारी, कबशा कडाकडा फोडणारी, आईची शपथ घेऊन हातातील काठीने हाडे मोडायला शांतपणे उभी असणारी तानी मावशी आणि मोटार सुटल्यावर भर उन्हातच गुडघ्यात मान घालून एकटीच बसलेली तानी मावशी. आणि आता बरेच राहून गेले. मला हरेश्वरला जायला मिळालेच नाही. पालथे पडून मी तेथल्या झऱ्याचे पाणी ओंजळीने प्यालो नाही. मी तिच्यावर लिहिलेल्या वर्णनाची गंमत तिला कळलीच नाही. निळ्या माना हलवत क्षणात नाहीशा होणाऱ्या डौलदार रानमोकळ्या मोरांचे चित्र तर माझ्या डोळ्यांवर कधी उमटलेच नाही. झाडावरूनच उबदार गुळगुळीत कैरी काढावी, ती मुठीनेच फोडून तिच्यावर मीठ, तिखट, लाल तिखट, हिरवे नव्हे, घालून ती खावी, ते तर अगदीच राहून गेले. आता हे मात्र कधी होणारही नाही, कारण तानी मावशी गेली व जाताना माझी मीठ तिखटाची कैरीच ती आपल्याबरोबर घेऊन गेली. कथा समाप्त.